आपले विचार व्यक्त करण्यासाठी इथे अ, बोलवलं. सुरुवातीलाच मी त्यांचे आभार व्यक्त करते. आणि याही गोष्टीचा पहिल्यांदाच आनंद व्यक्त करते, की लता या अध्यक्ष आहेत आणि चळवळीतल्याच आमच्या आणखीन 2 सहकारी माझ्या मैत्रिणी गीताली आणि धम्मसंगिनी याही आपले विचार माझ्यानंतर मांडणार आहेत. तर या निमित्तानं म्हणजे आजचा विषय हा फुले आंबेडकर यांचे विचार आणि समकालीन स्त्री प्रश्न आहे. खरं तर विषय खूप मोठा आहे. याच्यात खूप मांडणी आता नवीन स्वरूपात होतायत. त्याचा विचार सातत्यानं होतोय आणि त्या विचारांचा विकास सुद्धा आपल्याला होताना दिसतो. परंतु आपल्याला एका वेळेच्या मर्यादेच्या चौकटीत विचार करायचा असल्यामुळे मी काही मुद्द्यांच्या स्वरूपात माझं म्हणणं आपल्या समोर विचारासाठी ठेवतीये. पहिलं मला असं इथे मांडावसं वाटतं, की फुले आंबेडकरवाद हे मुळात एक तत्वज्ञान आहे. तो केवळ सुटा विचार नाही, ते सुधारकांनी मांडलेलं काहीतरी एक मांडणी नाही, तर ते एक स्वतंत्र असं एक तत्वज्ञान आहे आणि ते तत्वज्ञान आहे, हे तत्वज्ञानाच्याच कसोट्या घेऊन कॉम्रेड शरद पाटील यांनी त्याची मांडणी सुद्धा आपल्याला केलेली दिसते. तत्वज्ञान असं म्हणण्याचा आग्रह याच्यासाठी आहे, कारण तत्वज्ञान हे जग बदलण्याचं हत्यार असतं. सर्व मानवी जीवनाला तत्वज्ञान व्यापून उरतं. ते आर्थिक प्रश्नांबद्दल आपल्याला एक दृष्टिकोन देतं. ते माझ्या व्यक्तिगत जीवनात मी कशा पद्धतीनं जीवन व्यवहार करावा, याचा एक विचार, एक मार्गदर्शन मला तत्वज्ञान करत असतं. तत्वज्ञान केवळ लोकांचे प्रश्न मांडत नाही, तर त्याची उकल कशी करायची, सामाजिक क्रांतीची दिशा कशी असेल, याच्याबद्दल तत्वज्ञान आपल्याला मार्गदर्शन करत असतं. आणि मग अशा एका विशिष्ट तत्वज्ञानातून वेगवेगळे सिद्धांत पुढे येतात, वेगवेगळ्या संकल्पना, व्याख्या असा विचारांचा व्यूह हा पुढे येत असतो. या अर्थानं तत्वज्ञान हे एक जीवन दर्शन आहे. आणि फुले आणि आंबेडकरांचा विचार हा नुसता विचार नाही, तर ते एक जीवन दर्शन आहे, ते एक तत्वज्ञान आहे. मग फुले आंबेडकरवाद हे एक तत्वज्ञान आम्हाला विशेषतः ज्या विषयाची आपण आज चर्चा करणार आहोत प्रामुख्यानं, स्त्री प्रश्नाकडे बघण्याची कोणता दृष्टिकोन फुले आंबेडकरवाद देतो, हा अधिक महत्वाचा आहे. आणि तो समजून घेतल्याशिवाय आजच्या समकालीन वास्तवाची, समकालीन प्रश्नांची चर्चा आपल्याला नीटशी करता येणार नाही. फुले आंबेडकरवाद आपल्याला स्त्री प्रश्नाकडे बघण्याची एक वैशिष्ट्यपूर्ण अशी दृष्टी देतो. ती कोणती? ती सूत्र रूपानं सांगायची झाली, तर पहिली गोष्ट आपल्याला हे शिकवतो, की भारतासारख्या देशामध्ये स्त्रियांचं शोषण मुळात जाती व्यवस्थेनं मोठं, म्हणजे जाती व्यवस्था स्त्रियांचं भौतिक शोषण करते, हा एक महत्वाचा सिद्धांत आपल्याला फुले आंबेडकरवादातून दिसतो. भौतिक शोषण ही संकल्पना अत्यंत महत्वाची आहे. म्हणजे केवळ अत्याचार नाही, ते तर होतात. केवळ दुय्यमत्व नाही, केवळ पुरुष प्रधानता नाही, या ज्या सर्व गोष्टी येतात त्याचं मूळ कारण काय आहे? फुले आंबेडकरवाद आम्हाला अशी शिकवण देतो, की मुळात स्त्रियांचं भौतिक ते केवळ मानसिक शोषण होत नाही, केवळ दुय्यमत्वाचा व्यवहार आमच्याशी होत नाही, तर समग्र या व्यवस्थेमध्ये स्त्रियांचं शोषण होतं, ते भौतिक स्वरूपाचं आहे. हे एक महत्वाचं सिद्धांत आम्हाला फुले आंबेडकरवादातून मिळतं. दुसरी महत्वाची गोष्ट, फुले आंबेडकरवाद हे सूत्र मांडतो, की जाती व्यवस्था ही एक पदसोपानात्मक रचना आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी तर नंतर जातीचं सिद्धांत मांडत असताना स्पष्ट शब्दात म्हटलं, की ग्रेडेड अनइक्वॅलिटी. जाती व्यवस्था काय आहे? ती श्रेणीबद्ध विषमता आहे. महात्मा फुलांनी सुद्धा 19व्या शतकात आपल्याला हीच बाब सांगितलेली दिसते. फुले आपल्याला कुळंबीण अखंडातून हे स्पष्ट करतायत, की या देशातल्या सर्व स्त्रिया शोषित असतात हे बरोबर आहे. पण या देशामध्ये कुणबा करणाऱ्या, कष्ट करणाऱ्या, सार्वजनिक क्षेत्रात श्रम करणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत, ज्या बहुजन जातीतून येतात, ज्या कनिष्ठ जातीतून येतात, त्यांचं अधिक शोषण होतं उच्च जातीय वर्णीय स्त्रियांपेक्षा. हे सूत्र 19व्या शतकात महात्मा फुल्यांनी दिलं
आणि बाबासाहेब आंबेडकरांनी कास्ट इन इंडियामध्ये ते आपल्याला अत्यंत आपल्याला हे दिसतं. आणि या दोघांच्याही विचारातून, या तत्वज्ञानातून आपण एक सूत्र, एक फुले आंबेडकर वादा स्त्री प्रश्नाकडे बघण्याचं म्हणून आणि या केलेल्या आहेत. ही जाती व्यवस्था अधिक घट्ट करण्यासाठी, ती अधिक बंदिस्त करण्यासाठी इथे स्त्रियांवर बंधनं लादली जातात. हे महत्वाचं सिद्धांत फुले आंबेडकरवाद आपल्याला देताना दिसतो. म्हणजे जात ही पदसोपानात्मक रचना आहे, ती ग्रेडेड अनइक्वॅलिटी आहे. त्यासोबत जाती अधिक अधिक घट्ट बनत जातील, त्याच्यातले रोटी बेटी व्यवहार अधिक अधिक वजा होत जातील. हे सर्व बंधनं घालण्यासाठी स्त्रियांवर बंधनं टाकण्यात आलेली आहेत. म्हणजे स्त्रियांवर कधी लैंगिक बंधनं, तुम्ही लग्न कुठे करायचं कुठे करायचं नाही याचे नीती नियम रूढी परंपरा चालीरीती करून इथे स्त्रियांवर बंधनं जाती व्यवस्था ही टिकवण्यात आलेली आहे. आणि आणखीन एक महत्वाचं सूत्र आपल्याला याच्यात दिसतं की जात आणि पुरुष सत्ता या दोन सुट्या शोषण करणाऱ्या व्यवस्था नाहीत, तर जात मुळात जाती व्यवस्था अस्तित्वात येत असतानाच तिनं पुरुष सत्तेशी हातमिळवणी केलेली आहे. म्हणजे इथे आधीच अस्तित्वात असणारी पुरुष सत्ता, या पुरुष सत्तेचा वापर जाती व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी केला गेला, हे सूत्र आपल्याला फुले आंबेडकरवाद देताना दिसतो. आणि म्हणून केवळ स्त्रियांचं पुरुष सत्तेकडून होणारं शोषण, त्याच्यावर आधारित आंदोलन लढे हे अपुरे आहेत. आपल्याला जात वर्गीय आणि स्त्री दास्य किंवा स्त्रियांचं शोषण या परिप्रेक्ष्यामध्ये स्त्री प्रश्नाची संपूर्ण मांडणी, आकलन, आंदोलन ही इथून पुढच्या काळात अधिक अधिक तीव्रपणे करावी लागतील, असं एक महत्वाचा पट संपूर्ण विचारांच्या चौकटीतला फुले आंबेडकर वादातून आपल्याला विकसित होत जाताना दिसतो. फुले आणि बाबासाहेब यांनी काय महत्वाचे मुद्दे, म्हणजे फुले आंबेडकरवाद हे तत्वज्ञान आहे आणि हे तत्वज्ञान ज्याच्यातून विकसित झालं त्याच्यात फुल्यांनी कोणते महत्वाचे, म्हणजे जे अत्यंत पहिल्यांदा वैशिष्ट्यपूर्ण असे मुद्दे आलेत, हे मी अभ्यासाच्या सोयीसाठी पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीनं मांडायचा प्रयत्न करते. म्हणजे महात्मा फुल्यांनी 19व्या शतकात या सर्व प्रश्नाची, इथल्या ब्राह्मण वर्चस्वाच्या विरोधात, इथल्या सांस्कृतिक प्रभुत्वाच्या अंकित आपल्याला ठेवलं जातं त्याच्या विरोधात त्याला आव्हान देत असताना फुल्यांनी जी मांडितले त्याच्यातून आपल्याला काय दिसतं. पहिली गोष्ट, या देशात आधुनिक काळामध्ये योनी शुचितेचा प्रश्न हा अत्यंत वेगळ्या पद्धतीनं महात्मा फुल्यांनी मांडलेला आहे. आणि मला याच्याबद्दल खंत आहे की त्याची दखल ही स्त्रीवादी चळवळीनं ज्या पद्धतीनं घ्यायला पाहिजे ती घेतली नाही. म्हणजे फुल्यांचं ज्या पद्धतीचं मूल्यमापन इतर लोक करत आले तसंच, म्हणजे पाण्याचा हौद, शाळा आणि सावित्रीबाई द ग्रेट या पद्धतीनं फक्त सत्यशोधक चळवळीकडे न पाहता सत्यशोधक चळवळीतून जे महत्वाचे मुद्दे आले, फुले जेव्हा विधवांना आपल्या घरामध्ये प्रसूत होऊन ज्या गरोदर आहेत, त्या अपत्याचा जन्मदाता बाप कोण आहे हे सांगण्याची गरज नाही, हे विचारण्याचीच गरज नाही. तुम्हाला ते मूल जन्माला घालायचं असेल तर तो अधिकार एक बाई म्हणून तुम्हाला असेल. तुम्हाला स्वातंत्र्य आहे, तुम्हाला मूल जन्माला घालायचं आहे. म्हणजे इथे केवळ जैविक मातृत्वाचा पुरस्कार नाही, महात्मा फुले आणि सत्यशोधक चळवळीनं सामाजिक मातृत्वाचा सिद्धांत हा महत्वाचा मांडलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणूनच केवळ रक्तानात्याचं मूलच जन्माला घालून ते वाढवणं हा पर्याय खुद्द फुले दाम्पत्यानं सुद्धा स्वीकारलेला नाही, ज्याला अनौरस कोट अनकोट असं म्हटलं गेलं. अशा एका मुला, म्हणजे औरस अनौरस या संकल्पनाच या संपूर्ण चळवळीतून अमान्य, त्या जे ठरवल्या गेल्या त्या निषेधार्ह ठरवल्या गेल्या. विधवेच्या पोटी जन्मलेलं बाळ सुद्धा तितकंच सन्मानानं जगायला पात्र आहे, हा विचार सत्यशोधकांच्या या आंदोलनातून आपल्याला पुढे आलेला दिसतो. म्हणजे इथे पाय घसरलेली बाई, अमुक काय पाऊल चुकलेली, पांढऱ्या कपाळाची या पद्धतीचे ज्या ब्राह्मणी मूल्य संकल्पना होत्या पुरुष सत्तेनं दिलेल्या, त्या संपूर्ण सत्यशोधक चळवळीनं आपल्याला नाकारलेल्या दिसतात.
आणि मला त्या आजच्या संदर्भात मांडायच्या आहेत की आज त्याचं नेमकं काय होतंय, म्हणून या मी अधोरेखित पुन्हा एकदा करतेय. महात्मा फुले आपल्याला त्यांच्या कुळंबीण अखंडातून काय सांगतायत की इथे कुणबा करणाऱ्या, शेती करणाऱ्या, कष्टाचे शारीरिक श्रम करणाऱ्या स्त्रिया, असे शारीरिक श्रम सर्वच जातीतल्या स्त्रियांना करण्याची मुभा नव्हती. फुले खुद्द सांगतायत, त्या अखंडात शब्द आहे भटीण स्त्री, तिला फक्त गृहश्रम सांगितलेत. रांदा वाडा उष्टी काढा हे काम तिला दिलंय, पण बाहेर पडून सार्वजनिक क्षेत्रात जाऊन श्रमाची कामं तिनं करायची नाही, कारण ती वरच्या जातीतली. आणि मग कनिष्ठ जातीतल्या स्त्रियांना अधिक शारीरिक श्रम, म्हणजे त्यांनी गृहश्रम सुद्धा करायचे, त्यांनी भाकऱ्या रांधायच्या आणि त्यांनी शेतात पण काम करायचंय, त्यांनी सर्व घरकाम करायचंय आणि त्यांनी पुन्हा रस्त्याचं काम असेल, बांधकाम असेल, इथे पण मजुरीला जायचंय. फुले या अखंडातून आपल्याला हा मुद्दा समजून सांगतायत. आजच्या परिभाषेत सैद्धांतिक चौकटीत आपल्याला असं म्हणता येतं की इथल्या ज्या शूद्र, महात्मा फुल्यांचा शब्द शूद्राती शूद्र स्त्रिया आहेत, त्या ब्राह्मणेतर स्त्रिया, या कष्ट करणाऱ्या स्त्रिया, यांना दोन प्रकारच्या श्रमांना, म्हणजे त्यांना गृहश्रम आणि घराबाहेरचे सार्वजनिक क्षेत्रातले श्रम, जे उत्पादक श्रम आहेत, दोन्ही उत्पादक श्रम आहेत, म्हणजे त्या दोन प्रकारच्या उत्पादक श्रम करत असतात. त्यांच्या श्रमाचा अधिक बोजा हा त्यांच्यावर पडत असतो. आज आपल्याला परिस्थिती नेमकी काय याच्या संदर्भात दिसतीये. या सत्यशोध चळवळीतून ज्ञान ही एक भौतिक सत्ता आहे. ज्ञानावर कुणाचीही मक्तेदारी असता कामा नये. आणि या देशातल्या जाती व्यवस्थेनं, या देशातल्या ब्राह्मणवादानं ज्ञान हे स्वजातीतल्या पुरुषांपुरतच मर्यादित ठेवलं. एकतर ते फक्त पठणाचं होतं, त्यात चिकित्सा नव्हती हे तर बरोबर, ते चातुर्वर्ण्याचं समर्थन करणार होतं हे तर बरोबर, पण ते ज्ञान घेण्याची मुभा इवन ब्राह्मण जातीत जन्मलेल्या स्त्रियांना सुद्धा नव्हती. हे डिस्क्रिमिनेशन, हा भेदभाव, ही पुरुष सत्ता, ही फुले नाकारतात. आणि ज्ञान ही भौतिक सत्ता आहे आणि या ज्ञानाचा अधिग्रहण ज्ञान मिळवण्याचा, ज्ञान प्रसारित करण्याचा, ज्ञान निर्माण करण्याचा अधिकार सर्व जातीतल्या स्त्री पुरुषांना उपलब्ध असला पाहिजे. याच्यासाठीचा एक ज्ञानाचा संघर्ष, विद्येविना मती गेली, या अखंड त्यांनी जो मांडला. आणि नंतर शाळा 1848 ला पहिल्यांदा मुलींची काढणं, याच्यातून स्त्रियांनाही ज्ञान ग्रहण करण्याचा, म्हणजे प्राचीन काळामध्ये आपल्याला बौद्ध कालखंडामध्ये हे दिसतं, जिथे भिक्षुणी बनण्याचा अधिकार स्त्रियांना आहे. वादविवाद त्या करत होत्या. काय त्या सगळे जे पुरुष वेद वगैरे पठण करणारे त्यांच्याशी त्या वादविवाद, हे स्वातंत्र्य तिथे होतं. पण आधुनिक कालखंडामध्ये स्त्रियांना सुद्धा ज्ञानाचा हक्क असला पाहिजे, जो मनुस्मृतीच्या काळात पूर्ण काढून टाकण्यात आलेला होता. त्याच्यासाठीचा एक संघर्ष म्हणजे शिक्षण ही आमची मूलभूतच गरज आहे. ज्ञानाच्याकडे स्वाभाविकपणे सत्यशोधक संपूर्ण चळवळ आपल्याला पाहताना दिसते. आणि चौथीकडे एक शेती व्यवस्थेचा विचार, म्हणजे शेतीमध्ये शेतकरी मुळात कोणाला म्हणावं याच्याबद्दल महात्मा फुले आपल्याला नवी व्याख्या करताना दिसतात. महात्मा फुले आपल्याला सांगतात की शेती पर्यायी पद्धतीनं कष्टकऱ्यांच्या दृष्टिकोनातून कशी केली पाहिजे. सगळ्या सांस्कृतिक क्षेत्र असेल, सर्व ठिकाणी महात्मा फुल्यांनी पर्यायी एक काउंटर कल्चरनरी, क्रांतिकारी पर्याय हे सर्व क्षेत्रात महात्मा फुल्यांनी आपल्याला दिलेले दिसतात. तसंच बाबासाहेबांच्या संपूर्ण विचारातून महत्वाचे मुद्दे आपल्याला येताना दिसतात. ते म्हणजे जाती व्यवस्थेचा विचार बाबासाहेब आंबेडकरांनी विविध पातळ्यांवर केला. एकतर सैद्धांतिक पातळीवर ग्रंथरचनांमधून अत्यंत मेथॉडॉलॉजीचा वापर करत, पद्धतीशास्त्रांचा वापर करत त्यांनी जाती व्यवस्थेचं स्वरूप उकलून सांगितलं. पण जनता असेल, मुकनायक असेल, बहिष्कृत भारत असेल, प्रबुद्ध भारत असेल, या अशा सारख्या जी नियतकालिक होती, याच्यातून सुद्धा जाती व्यवस्था, म्हणजे जनतेच्या परिभाषेत जनतेला जाती व्यवस्था समजली पाहिजे, याच्यासाठीच एक साधं लिखाण, त्या उपमा देऊन जनतेला समजेल अशा परिभाषेत व्याख्यानं देऊन हे सुद्धा आपल्याला बाबासाहेब करताना दिसतात. आणि या जाती व्यवस्थेच्या संपूर्ण मांडणीमध्ये त्याचा सामाजिक वास्तवाच्या संदर्भात जाती व्यवस्थेचा विचार ते करतात. आर्थिक
परिदृष्टीतून जाती व्यवस्थेचा विचार बाबासाहेब आंबेडकर आपल्याला करताना दिसतात. सांस्कृतिक संदर्भात जाती व्यवस्थेचा इतकंच काय, मानसिक पातळीवर म्हणजे जात ही आमची मनोवृत्ती कशा पद्धतीनं घडवते, ती आम्हाला वरच्या जातीतला असू तर अहंगंड आणि खालच्या जातीतला असेल तर न्यूनगंड आमच्यात कसा ती आणते, अशा सर्व भाषेच्या पातळीवर, अशा सर्व पातळ्यांवर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जाती व्यवस्थेचा विचार अत्यंत बारकाईनं सुद्धा, तपशिलानं सुद्धा आणि तितक्याच सैद्धांतिक विश्लेषणाच्या कसोट्यांवर मांडलेला दिसतो. आणि त्यांच्यापर्यंत अशा पद्धतीचा विचार कुणीही फारसा आपल्याला इतका शास्त्रीय पद्धतीनं अजिबातच मांडलेला दिसत नाही. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा जाती व्यवस्थेची संपूर्ण म्हणजे त्यांचा कुठलाही प्रश्नाची तुम्ही घ्या, ते आपल्याला एक महत्वाचं सूत्र देतात की इथे शोषण मुळात जाती व्यवस्थेने होतंय. त्यामुळे राजकीय समतेबद्दल बोलायचं असेल तर जाती गाडल्या पाहिजे. जाती विषमता असेल तर राजकीय समता कुठून येणार आहे? सामाजिक म्हणजे सगळीकडे जात हे मुख्य शोषणाची संस्था आहे. हे गोष्ट ते लक्षात घेतात आणि म्हणूनच स्त्री प्रश्नाच्या बद्दल त्यांच्याकडून आपल्याला जे मार्गदर्शन आणि जी दृष्टी मिळते आणि जी आम्ही सर्व मैत्रिणी आता म्हणतो आहोत, की बाबासाहेबांनी जो एक सिद्धांत महत्वाचा दिला, तो म्हणजे स्त्रिया या जाती व्यवस्थेच्या प्रवेशद्वार आहेत. म्हणजे त्या नुसतं एक अपत्य जन्माला घालत नाही, तर त्या त्यांच्या जातीतलं अपत्य जन्माला घालत असतात. आणि ही जाती व्यवस्था उखडून टाकायची असेल तर तुम्हाला स्त्रियांना मोठ्या प्रमाणावर संघटित करावं लागेल. स्त्रियाच हा तुरुंग फोडू शकतात, हा एक विश्वास सुद्धा बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला दिसतो. ते सांगतायत की या देशामध्ये स्त्री दास्याला सर्वात जास्ती जबाबदार आहे ती या देशातली ब्राह्मणी संस्कृती. हे अत्यंत या सगळ्याचा धावता संपूर्ण विश्लेषण केल्यानंतर मी दुसऱ्या टप्प्याकडे म्हणजे फुले आणि बाबासाहेब हा एक विचार आपल्याला या पद्धतीचा देतायत आणि मग आता समकालीन स्त्री प्रश्न जे आहेत त्याच्याकडे या फुले आंबेडकरवादी तत्वज्ञानातून पाहिल्यानंतर आपल्याला काय काय दिसू शकतं याची एक मांडणी करण्याचा प्रयत्न या दुसऱ्या टप्प्यामध्ये करते. पहिली गोष्ट, समकालीन वास्तव असं म्हटल्यानंतर कदाचित आम्ही चौघी जणी, मला माहित नाही त्या माझ्या 3 मैत्रिणी काय पद्धतीनं मांडणी करणार आहेत, पण तरी त्याच्यामध्ये समकालीन प्रश्नांमध्ये कोविड-19चा संदर्भ हा सातत्यानं येणार आहे आणि तो आलाही पाहिजे. पण समकालीन वास्तवामध्ये हा पट मोठा असतो. तो 10, 15, 25 वर्षांचा असतो याची कल्पना आपल्याला आहे आणि म्हणून जागतिकीकरणाला 25 वर्ष झाल्यानंतरचा एक काळ असं आपण त्याचं वर्णन करू शकतो. पण आज जे समकालीन स्त्री प्रश्न आहेत त्याच्याकडे पाहता मुळात ते काय आहे ते आयडेंटिफाय करावंच लागेल. याचं कारण हे जे संपूर्ण आज चाललंय, कोविड-19 नंतरची जी परिस्थिती बदलली, ती सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक ती सर्व भयावह आहे. ती मला एक सत्यशोधक स्त्रीवादाची पुरस्कर्ती, अब्राह्मणी स्त्रीवादाची पुरस्कर्ती म्हणून अत्यंत गंभीर वाटतेय. याचं कारण आहे. याचं कारण मला दिसतंय असं, की या संपूर्ण काळामध्ये कधीही नाही आपण अनुभव घेतला इतका देशातली पॉलिटिकल पॉवर, गव्हर्नन्स हा केंद्रीभूत झालेला आहे. म्हणून मग आपल्याला ते प्राईम मिनिस्टरचं पहिलं भाषण आठवत असेल, की ही एक प्रकारची आणीबाणीच आहे असं तुम्ही समजा. असं ते त्यांच्या भाषणात सांगत होते. समजा-बिमजा नाही. त्यांनी तर खूप आधीच त्या दिशेनं पावलं टाकलेली होती. इथे सर्व अधिकार हे शासन स्टेटकडे एकवटण्याचा हा संपूर्ण काळ आपल्याला कधी या निमित्तानं प्रभावी झाली आहे. ते लॉकडाऊन घोषित करणार, ते काय धोरणं असतील नसतील, कुठली गुंडाळून ठेवायची कुठली नाही. म्हणजे इथे राजकीय दृष्टीनं आपल्याला सत्तेचं बेमालूम एक केंद्रीकरण हे झालेलं दिसतं आणि जेव्हा जेव्हा सत्तेचं या प्रकारचं केंद्रीकरण होतं, त्याच्या पहिल्या बळी या सर्वहारा जातीतनं आलेल्या स्त्रिया, कष्टकरी जातीतून आलेल्या स्त्रिया याच ठरतात. याचं कारण त्याच्या आधी असणारं थोडं
वेगवेगळ्या ग्रामपंचायतीनं, जिल्हा परिषदेनं, राज्य सरकारांनी जी कामं करायची आहेत त्याच्यावरच आता अंकुश येत जातो आणि त्याच्यातून ज्या त्याला काही थोड्याफार सुविधा देण्याचं धोरण चाललेलं असतं त्याला मोठ्या प्रमाणावर खीळ बसते. म्हणजे केंद्रीय सत्तेचे अधिकार आणि त्यांची दादागिरी एक प्रकारची आपल्याला या काळात मोठ्या प्रमाणात वाढत गेलेली दिसते. फुले आंबेडकरवादी तत्वज्ञान आपल्याला भाषेच्या संदर्भात सातत्यानं आग्रही राहिलेलं दिसतं आणि त्या दृष्टिकोनातून नंतर तर आपण 60-70च्या दशकात दलित साहित्याची निर्मिती वगैरे सगळं पाहिलं. म्हणजे भाषेचा मुद्दा हा कायम आपल्यासाठी महत्वाचा राहिला. आणि म्हटलं की अशुद्ध आणि म्हटलं की शुद्ध असं का? हे प्रश्न आपण विचारलेत. पाणी अशुद्ध आणि पाणी शुद्ध असं का? म्हणजे कुठली प्रमाण भाषा? इथून आपण अब्राह्मणी साहित्यांचं सौंदर्यशास्त्र मांडण्यापर्यंतची एक मजल गाठली. पण या कोविड-19च्या परिस्थितीमध्ये आम्हाला पुन्हा एकदा एक पुरुषी भाषा, एक काय कोर्सिव्ह पॉवरचं समर्थन करणारी, दंडात्मक शक्तीचं प्रदर्शन करणारी परिभाषा ही स्टेटकडून मोठ्या प्रमाणावर वापरली जाताना दिसतीये. दुसरीकडे हा जो सगळा संपूर्ण आजार आला, तर हा आजार आलाय कोणत्या परिस्थितीत? म्हणजे तो जरी विमानातनं आला, पण भोवलाय भूमीवर जगणाऱ्या, श्रम करणाऱ्या माणसांना. तर या आजाराच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एक आरोग्याची जी परिभाषा म्हणून काय काळज्या घ्या, काय काळज्या घ्या. अमिताभ बच्चन तुम्हाला रिंगटोन बनवून सांगतायत आणि त्यात सतत हात धुवा आणि एक शब्द ज्याला आपण सातत्यानं आक्षेप घेत राहणार, आपण वापरणार नाही, तो म्हणजे सोशल डिस्टन्सिंग. फुले आंबेडकरवाद आम्हाला सांगतो सामाजिक एकोपा निर्माण झाला पाहिजे. बेरीज नाही. ही जात मिळवली नाही. त्या जातींचा मधला बंधू भगिनी भाव वाढला पाहिजे. त्यांचं शोषण संपण्यासाठी शोषित असणाऱ्या सर्व जाती एकत्रित आल्या पाहिजेत. या पद्धतीची मांडणी करत असताना आता सोशल डिस्टन्सिंग हा शब्द भारतासारख्या जात पुरुष सत्ताक समाजात जेव्हा वापरला जातो त्याचे अर्थ निराळे होतात. म्हणून येणारी ही संपूर्ण परिभाषा हे आम्हाला आमच्यासाठीचं एक आव्हानच निश्चितपणे वाटतंय. हे आव्हान आपण ह्याच्या आधी पण लढत आलो. इथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, बजरंग सर्वच त्यांच्या पूर्ण सनातनी हो. नाही करते. तर वनवासी म्हणणं आदिवासींना किंवा समरसता समतेला याच्यासाठीच आपण संघर्ष करत होतो. आता एक नवीन परिभाषा ही आपल्याला येत जाताना दिसतीये. आता या संपूर्ण समकालीन ह्याच्यामध्ये हाथरस एक खूप प्रसिद्ध मान्यता पावलेलं उदाहरण असल्यामुळे मी फक्त ते घेते, पण अशी असंख्य उदाहरणं आहेत. म्हणजे या समकालीन स्त्री प्रश्नामध्ये सर्वात मोठं वाढ आहे आणि ही कौटुंबिक हिंसाचारातली वाढ एका दिवसामध्ये हजारो केसेस असं खुद्द आपल्याला जागतिक संघटनांचे अहवाल सुद्धा सांगतात. दलित अत्याचारात सर्वात मोठी वाढ याच्यात झाली आहे. मजुरांच्या मृत्यू दरामध्ये याच्यामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. स्त्रियांच्या लैंगिक शोषणामध्ये याच्यात प्रचंड वाढ झालेली आपल्याला याच्या विरोधातला एक कायदेशीर पण त्याला रोखणारा मार्ग हा बाबासाहेब आंबेडकरांनी अगदी हिंदू कोड बिलापर्यंत आपल्याला मांडलेला दिसतो. म्हणजे मनुस्मृती दहन ते हिंदू कोड बिल आणि नंतर राज्यघटनेत विविध कलमांचा समावेश करणं, याच्यातून हे प्रश्न बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि एकूण फुले आंबेडकरवाद आपल्याला या प्रश्नांची या पद्धतीने मांडणी करायला शिकवतो. आणि आपल्याला आज असं दिसतंय की या म्हणजे फुले आंबेडकर वादाच्या परिप्रेक्षामध्ये आम्हाला 4 महत्वाचे प्रश्न दिसले. इथे जातीय अत्याचार वाढतात, दलित अत्याचार वाढतात, कौटुंबिक हिंसाचार वाढतोय आणि म्हणून हे आव्हान आपण कसं पेलणार आहोत, हे काही एक कॅप्सूलची गोळी नाही, त्याचा विचार आपल्याला अधिक करायचा आहे. आणि ज्या पद्धतीचं एक मानसिक आरोग्य आता पूर्ण समाजाचं बिघडलंय, इथल्या समाज वास्तवामध्ये सर्वात धोके हे कनिष्ठ जातीयांना आपल्याला म्हणजे मजुरी जाणारच आहे, हे सगळं होतच आहे. पण यासोबत मजुरी नसल्यामुळे, घरात राहिल्यामुळे
आपण दलित जातीत आहोत, मग गावात आपल्याला कुठल्याही प्रकारचं काम मिळणार नाही, हे एकीकडे होतंय. आम्ही आत्मसन्मानासाठी आमचे पारंपरिक जातीनं लादलेले व्यवसाय करणार नाही, म्हणून शहराकडे स्थलांतर करून मजुरी करत होतो. आमचे जाती म्हणजे उदाहरणार्थ मी मेहतर आहे, तर मी महिला डोक्यावर वाहणार नाही. मी मुंबईला, दिल्लीला कुठे-कुठे मजुरीला जाईल. पण या सगळ्या बदलच्या परिस्थितीमध्ये आम्हाला अपमान देणारे, कमीपणा वाटवणारे व्यवसाय आम्हाला करायला भाग पडतोय, असा काळ आज येऊन ठेपलेला आहे. अशा सगळ्या गुंतागुंतीच्या परिस्थितीमध्ये आपल्याला अधिक एका पातळीवर अधिक सैद्धांतिक अभ्यास करत या प्रश्नांची उकल करावी लागेल आणि तो करत असतानाच त्या प्रश्नांसाठी संघर्ष सुद्धा आपल्याला निश्चितपणे करावा लागेल असं मला वाटतं. वेळ संपलेला आहे. अध्यक्ष मैत्रिणींनी सूचना केली आहे म्हणून मी इथे थांबते आणि इतरांच्या ऐकण्यासाठी मी उत्सुक आहे लता प्रतिभा मधुकर यांच्या इतकीच आणि म्हणून म्हणजे विषय खूप आहेत आपल्यापुढे आपण ते सातत्यानं मांडत राहू. पुन्हा एकदा मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाचे आभार व्यक्त करते आणि आजच्या अध्यक्षांचेही आभार व्यक्त करते आणि थांबते. सत्य की जय हो. प्रतिमा परदेशींचं भाषण असेल किंवा त्यांचे विचार असतील ते पूर्णपणे सतत ऐकत राहावेसे वाटत राहतात. याच्याकरता की ज्या पद्धतीने प्रतिमा परदेशींनी आपल्या समोर ठेवलं की हा एक फक्त विचार नाही, फुले आंबेडकर हा एक विचार नाही, तर ते एक स्वतंत्र तत्वज्ञान आहे. आणि शरद पाटलांची जी मांडणी आहे त्याच्या पुढे जाऊन आणि ती मांडणी सोबत घेऊन हा जीवन दर्शनाचा विचार कसा आहे असं करत त्या उकल करत गेल्यात आणि त्या उकल करत जात असताना त्यांनी संपूर्णतः आजच्या सगळ्या वर्तमानाशी त्याची सांगड घालत फुले आणि आंबेडकर हा विचार पुढे येऊन कशा पद्धतीने आज आपण त्या तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून आजचं संपूर्ण वास्तव बघू शकतो हे मांडलं. 4 मुद्द्यांवर मी हे करते, महत्वाचे 4 मुद्दे त्यांनी पुढे आणलेत जे आताच्या काळातले मुद्दे आहेत आणि त्या म्हणाल्यात की एकूण फुले आंबेडकर वादाच्या परिप्रेक्षात आज आपल्याला बघितलं पाहिजे, आजची कोविडची परिस्थिती असेल किंवा काहीही तरीही एकूणच परिस्थिती लक्षात घेता आज मानसिक आरोग्य बिघडलेले आहे, जाती, दलित आणि स्त्रियांवरचे अत्याचार लगातार वाढत चाललेले आहेत आणि या परिस्थितीमध्ये आपल्याला सैद्धांतिक मांडणी करत करत संघर्षाकडे जावं लागेल. धन्यवाद प्रतिमाताई. धम्मसंगिनी ची ओळख अनिल सकपाळांनी तुम्हाला करून दिलेली आहे आणि धम्मसंगिनीचा कट चांगला दिसतोय छान दिसतेस. तर आज या पूर्ण व्याख्यान हे जे सगळं 4 वक्ते बोलणार आहेत, पहिल्यांदा मुख्यतः 3 वक्ते आणि त्या 3 वक्त्यांची जी महत्वाची मांडणी त्याच्यामध्ये धम्मसंगिनीला मी आता सांगते की प्रतिमाच्या नंतर त्यांनी आता ही मांडणी करावी की फुले आंबेडकर आणि आताच्या संदर्भातले स्त्रीविषयक विचार. धम्मसंगिनी. प्रतिमाची मांडणी मी ऐकली आहे संपूर्ण आणि मला माहिती आहे परत मला कोणी म्हणू नये वेळ संपलाय, तर मी 3 मुद्दे फक्त प्रामुख्याने या ठिकाणी मांडणार आहे. जे 3 मुद्दे मी मांडणार आहे त्याच्यामध्ये मी म्हणते की ऑल क्वेश्चन्स आर विमेन्स क्वेश्चन. सर्व प्रश्न हे स्त्रियांचे प्रश्न आहेत. हा एक मुद्दा मी मांडीन. दुसरा जो मुद्दा आहे तो स्त्रियांच्या श्रमाच्या अवमूल्यनाचा किंवा कलंकित श्रमाचा आणि तिसरा जो मुद्दा आहे तो स्त्रियांच्या नेतृत्वाचा, भागीदारीचा आणि कर्तेपणाचा. हे 3 मुद्दे घेऊनच मी बोलेन. मला माहिती आहे की बाकीचे वक्तेही बोलतील आणि कॉन्ट्रीब्यूट करतील. त्याच्यामुळे पुनरावृत्ती मी टाळते आणि प्रतिमाने माझं बोलणं खूप सोपं करून ठेवलंय आणि मला विषय कळल्यानंतर हे अपेक्षित होतं की ती तत्वज्ञान आणि विचार याच्याबद्दल ती बोलेलच. पण मला असं वाटलं की संयोजक पण हे जाणत असतील की तत्वज्ञान आणि विचार या वेगवेगळ्या बाबी आहेत. पण पर्टिक्युलरली तत्वज्ञानातून जे विचारांचं पर्क्युलेशन होतं किंवा पर्सनिफिकेशन होतं, त्या विचारांचं आणि स्त्रियांच्या प्रश्नाचं काय नातं आहे, असं बहुतेक संयोजकांना अपेक्षित असावं आणि म्हणून मग मी तशाच पद्धतीने तयारी केली आहे. तर पहिला जो मुद्दा आहे की
अ, समकालीन स्त्रियांचे प्रश्न. तर तो बघायला पाहिजे, की स्त्रियांचे समकालीन प्रश्न काय आहेत आणि त्याचं फुले आंबेडकर वादी विचारांशी काय नातं आहे. आता इथं जो मुद्दा आहे, की समकालीन जे स्त्री प्रश्न आहेत, ते तुम्हा सगळ्यांना माहिती आहेत किंवा आपण म्हणतोय, की हॅशटॅग लेव्हलचं जरी आपण थोडंसं अंडरस्टँडिंग आपल्याला असलं, तरी आपल्याला कळतं, की आता समकालीन स्त्री प्रश्न काय होते. म्हणजे स्त्री प्रश्न म्हणून लिंगभावाचे प्रश्न असं बोलत नाहीये मी. म्हणजे पर्टिक्युलर समकालीन स्त्री प्रश्न असे काय होते? तर आपल्याला दिसते, की छोट्या-छोट्या चळवळी, छोटी-छोटी आंदोलनं किंवा हॅशटॅग याच्यामधून आपल्याला समकालीन स्त्री प्रश्नाचं थोडंसं आकलन येतं किंवा आपल्याला ते लक्षात ठेवून आपण बघूया, की त्याचा आणि फुले आंबेडकरी विचाराशी काय नातं आहे. आपण बघतोय, की मी टू त्याच्यानंतर स्त्रियांचा मंदिर प्रवेश, हॅपी टू ब्लीड, नाईट वॉक, पिंजरातोड आंदोलन हे हे एका बाजूला ही छोटी-छोटी आंदोलन आपण बघतोय, की भारतभरातून या काळामध्ये होत होती. म्हणजे साधारणतः आपण 10 वर्षाचा जरी काळ धरला, तरी भूमाता ब्रिगेडचं अ, आंदोलन असेल, केरळमधलं आताचं सबरीमालाचं आंदोलन असेल किंवा हे छोटे-छोटे आंदोलनं जी आहेत स्त्रियांची आणि ही आंदोलनं हे नेसेसरी नाही, की ते फुले आंबेडकर वादाला मांडणाऱ्या स्त्रिया आणि स्त्री संघटना करत आहेत. भारतभरामध्ये आपण जर बघितलं, तर फुले आंबेडकर वादाशी असं काही जवळचं नातं फारसं नसलेल्या स्त्रिया सुद्धा ही आंदोलनं करत आहेत आणि मग आपल्याला जेव्हा आपण म्हणतोय, की फुले आंबेडकरवादी विचार आणि समकालीन स्त्री प्रश्न, तर याचं काय नातं असावं? किंवा आता एक चड्डी प्रकरणावर खूप घमासान चर्चा झाली होती सोशल मीडियातून. तेव्हा एका बाजूने असं म्हटलं गेलं, की चड्डी धुतो तो स्त्रीवादी आणि जो चड्डी धुत नाही त्याने स्त्रीवादावर बोलू नये. आणि मग याच्यामधून एक आर्ग्युमेंट सतत ट्रेस केले गेले, की आमच्या स्त्रियांचे हे प्रश्न नाहीत. चड्डी धुणं किंवा लैंगिक स्वायत्तता हे प्रश्न आमचे नाहीत. आमचा प्रश्न काय आहे जाती व्यवस्थेला, ब्राह्मणी व्यवस्थेला विरोध करणं. तर म्हणून मला असं वाटतं, की समकालीन छोटी-छोटी जी आंदोलनं आहेत, त्याचं फुले आंबेडकर वादाशी काय नातं आहे किंवा असलं पाहिजे याच्याबद्दल आपला खूप सारा गोंधळ नव्या पिढीचा आहे. आणि त्याची स्पष्टता सातत्यानं जे आमच्या पिढीला जे भेटलं, चळवळीमधून जे ट्रेनिंग होतं, विचारांच्या पातळीवरची जी स्पष्टता येते, ती मला वाटतं आताची पिढी जी गोंधळलेल्या अवस्थेतून अभिव्यक्त होत राहते. तो एक मला फार महत्त्वाचा मुद्दा वाटतो, की अ, हे नातं नीटसं स्पष्ट नसल्यामुळं त्याच्याशी आपण जोडलेपणा न दाखवता फटकून कसं वागतो, त्याचं वारंवार एक आपल्याला चित्र उभं राहताना दिसतं. आता मी हे म्हणते, की आता हा प्रश्न फुले आंबेडकरी विचारांचा नाही. म्हणजे हा प्रश्न स्त्रियांचा म्हणजे केवळ फुले आंबेडकरी विचारांचा आणि स्त्रियांचा प्रश्न असं नव्हे. विचारांचं काय भूमिका असणार आहे किंवा ती चौकट ब्रॉड कशी करायची हा मुद्दा आहे. म्हणजे आपण सतत एकच म्हणतो, की हे सगळं फुले आंबेडकरांनी लिहून ठेवलंय. हे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. परंतु समकालीन जी आंदोलनं आहेत, तिला कसं त्यांना कसं आपण ह्या विचारांनी जोडून ठेवणार हा खूप कळीचा मुद्दा मला या ठिकाणी मांडायचा आहे. म्हणजे प्रश्न स्त्री प्रश्नाचा नाही, तर फुले आंबेडकरवादी विचाराच्या व्यापकतेचा किंवा व्यापक त्या मांडणीचा किंवा प्रचाराचा आपण म्हणू. हे आपण अ, अ, लक्षात घ्यावं असं मला वाटतं. दुसरा जो मुद्दा आहे तो आत्ताच उमेश बगाडे सरांचं खूप महत्त्वाचं पुस्तक आलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी बाबासाहेबांच्या अ, जाती निर्मूलनाबद्दल जे विचार मांडले. एक महत्त्वाचं सूत्र अ, जे आपल्यापुढं त्यांनी ठेवलं. जाती व्यवस्थेचं निर्मूलन किंवा अंत कसा करायचा किंवा मुक्ती कशी करायची याच्याबद्दल अत्यंत महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला. तो म्हणजे जातीच्या दास्यातून श्रमाची मुक्ती. आणि तो अजून पुढे एक्सटेंड केला, तो विस्तारित केला, तर आपल्याला दिसतं, की श्रमाच्या विभाजनामध्ये स्त्रियांच्या वाट्याला जे कलंकित श्रम आहेत, स्त्रियांच्या वाट्याला आलेले जे कलंकित श्रम आहेत आणि त्याचं मूल्य हे खूप नगण्य आहे. त्यांच्या श्रमाचं अवमूल्यन कसं केलं जातं, त्याच्याकडे पण आपल्याला बघितलं पाहिजे. आणि म्हणून आपण बघतोय, की कोव्हिडचा उल्लेख प्रतिमाने केला. जवळ-जवळ 85%
स्त्रिया ह्या हाऊस होल्डिंग मध्ये आहेत, घरकाम करतात आणि ह्या सगळ्या स्त्रिया ह्या कनिष्ठ जातीय आहेत, आदिवासी आहेत. दिल्लीच्या भागामध्ये बघतोय आपण छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि झारखंड मधून आदिवासी स्त्रियांना म्हणजे तिकडं आपण म्हणू की ट्रॅफिकिंग, ह्युमन ट्रॅफिकिंग होते तिथे. त्या मुली ज्या आहेत त्या घरामध्ये त्यांना ठेवून म्हणजे घरकामासाठी त्यांना ठेवलं जातं. तर मला असं वाटतं की ह्या कलंकित किंवा डिव्हॅल्युएशन असलेल्या लेबरमध्ये दलित आदिवासी स्त्रिया आहेत आणि मग हा मुद्दा केवळ श्रमाचं अवमूल्यन थांबवायचा किंवा त्यांच्या श्रमाला महत्त्व द्यायचा, त्यांच्या श्रमाला योग्य मोबदला द्यायचा एवढाच नाही आहे. तर या श्रमाच्या बळावर कुणाचा तरी वेळ वाचतो. जेव्हा आपण म्हणतो मुक्तीची जी एक एक खूण सांगितली जाते, की स्वतःसाठी वेळ काढणं. हां, आपल्या स्वतःसाठी जगा असं एक म्हणतात ना, आता खूप सासू-सासऱ्यांसाठी जगलो, नवऱ्यासाठी जगलो, कुटुंबात खूप राब-राब लाभलो वगैरे, वगैरे. आता स्वतःसाठी जगा. तर स्वतःसाठी जगण्यासाठीच एक काय चिन्ह आहे तर वेळ काढणं. तर हा जो वेळ मिळतो मिडल क्लास स्त्रियांना किंवा उच्चभ्रू स्त्रियांना, तो दलित, आदिवासी, कष्टकरी स्त्रियांच्या घरकामाच्या जबाबदारीमुळे घरकाम करणाऱ्या स्त्रिया यांना अतिरिक्त वेळ देत असतात. मार्क्सने जी श्रमाची चोरी सांगितली, त्याचं इथं मी मुद्दामून संदर्भ देते, की हा जो अतिरिक्त वेळ आहे, त्याच्या जोरावर या स्त्रिया अकॅडमिक्समध्ये काम करू शकतात, प्राध्यापक बनू शकतात किंवा नोकऱ्या करू शकतात. घराची जबाबदारी जी आहे ती घरकाम करणाऱ्या बायकांवरती आहे. आणि म्हणून घरकामाच्यातून जी मुक्ती मिळालेली आहे या स्त्रियांना, ती यांच्या बेसवरती किंवा यांच्याकडे घरकाम सोपवल्यामुळे. परंतु त्याचा मोबदला जो आहे तो नगण्य आहे. म्हणून डिव्हिजन ऑफ लेबर जे आहे, ते आपण जातीच्या संदर्भात समजून घेऊया. नुसतं स्त्री आणि पुरुषांचं डिव्हिजन ऑफ लेबर असं आपण समजून न घेता, असं मला वाटतं. आणि मग या श्रमाची चोरी, या श्रमाचं अवमूल्यन हा एक कळीचा मुद्दा आपल्याला असं दिसतो, की आपण लक्षात घेतला पाहिजे. आता ती रेलू म्हणजे टीव्ही चॅनल मधून, सोशल मीडिया मधून काय सांगत होते ते कोणी दादर दादर आणि काहीतरी एक गाव आहे छोटंसं, अंगणवाडी सेविका आहे ती आणि रस्ता बंद आहे पावसामुळे, कोविडमुळे. तर मग ती 7-8 किलोमीटर नर्मदेतून होडी चालवून तिथे ती अंडी द्यायला जाते, गरोदर महिलांची काळजी घ्यायला जाते. तर बघा रेलू वसावे किती छान आहे. मुळामध्ये जसं उच्चभ्रू स्त्रियांसाठी अ, या कष्टकरी स्त्रियांचं श्रम जे आहे, ते त्यांना मुक्ती देत असतं. तसं स्टेट सुद्धा या स्त्रियांच्या श्रमाची चोरी कशी करतं. रेणू वसावेचं काम अंडी देणं, वजन माप करणं गरोदर स्त्रियांची वगैरे, वगैरे आहे. पण होडी चालवून तिकडे ते सामान घेऊन जाणं हे तिचं काम नाहीये. कोविडच्या काळामध्ये एक्स्ट्राचं जे बर्डन आलं, ते सगळं कष्टकरी स्त्रियांवरती, अ, झाडू मारणाऱ्या स्त्रियांवरती किंवा अंगणवाडी सेविकांवरती त्यांना एक्स्ट्राचा मोबदला स्टेटनी दिलेला नाही. जसं की धुणे भांडी करायला बायकांना लावतात. लगेच म्हणतात खिडकी पुसून घे. त्या बाईला माहिती असतं खिडकी पुसवण्याचं आपलं काम नाही किंवा डस्टिंगचं आपलं काम नाहीये. तरी पण त्या ठरलेल्या पैशामध्ये एक्स्ट्राचं काम जसं करून घेतलं जातं, तसं सरकार जे आहे यांच्या श्रमाकडे इतकं म्हणजे सहज नॅचरली आहे किंवा ते मिळणारच आहे. त्याला काही एक्स्ट्राचा मोबदला द्यायची गरज नाही या पद्धतीने बघता आहे आणि त्याचं कारण जे आहे की श्रमिकांची राखीव फौज खूप आहे. म्हणजे अंगणवाडी सेविका होण्यासाठी तेवढ्याच पैशामध्ये खूप सारे महिला तयार आहेत. पण स्टेटनी जे आहे अशाच पद्धतीने नेहमी-नेहमी जेव्हा आणीबाणी येईल, तेव्हा या लोकांच्या श्रमाची चोरी होईल. या लोकांचे श्रम जे आहे ते कवडीमोल भावाने स्टेट वापरेल. तर ते अंगणवाडी सेविकांचं इतकं लेबर म्हणजे श्रम वाढलं होतं, की घरोघरी जाणं, नवीन कोण आलंय ते बघणं वगैरे, वगैरे. त्यात मी डिटेल जात नाही. पण स्टेट सुद्धा आणि उच्चभ्रू आणि मिडल क्लास सुद्धा हे या स्त्रियांचा श्रमाला योग्य मोबदला देत नाही आणि त्यांच्या श्रमाची चोरी करतो आणि त्याच्यामध्ये त्यांना मुक्तीचे अवकाश आहेत. दुसरा जो मुद्दा आहे, तो आहे अ, नेतृत्व, कर्तेपण आणि भागीदारीचा. याच्यामध्ये मी असं म्हणते, की स्त्रियांच्या स्त्रियांच्या मानवी हक्कांसाठी, माणूस म्हणूनच्या हक्कांसाठी, स्त्रियांच्या नागरिक म्हणूनच्या हक्कांसाठी या ज्या चळवळीचा एक प्रवास आहे, की आम्हाला निसर्गाने जन्मताच जे हक्क दिलेले आहेत मानवांसाठी ते आम्हाला पण लागू करावेत.
याच्यासाठी समतेचं जे भांडण होतं तो टप्पा नंतरच्या काळामध्ये आपल्याला दिसतो की सिव्हिल राईट्स आले, की आम्हाला पण मताचा अधिकार हवा, आम्हाला शिक्षणाचा अधिकार हवा, आम्हाला मग प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार हवा. या ज्या चळवळींचा प्रवास दिसतो, त्याच्यामध्ये आपण नेतृत्व आणि कर्तेपणा आणि भागीदारीच्या मुद्द्यांबद्दल बोललं पाहिजे. आता सध्या स्त्रियांचे प्रश्न, मी मगाशीच म्हटलं ऑल क्वेशन्स आर विमेन्स क्वेशन्स. सगळे प्रश्न स्त्रियांचे आहेत. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकत नाही, की रस्त्याचा प्रश्न बाईचा प्रश्न नाही. म्हणजे अ, हिंसा, बलात्कार, हां, घरगुती हिंसा, बलात्कार किंवा रिप्रोडक्टिव्ह हेल्थ हेच स्त्रियांचे प्रश्न नाहीत. आपल्याला काय दिसतं? गरीब गरोदर माता, गरीब माता आणि दलित म्हणजे तिची दखल घ्यायला फारसं आपल्याला उत्सुकता नसते. म्हणजे स्त्रियांचे प्रश्न या चौकटीच्या पलीकडचे आहेत आणि ते खूप व्यापक आहेत. ती याच्यासाठी, की रस्त्याचा प्रश्न सुद्धा बाईचा प्रश्न कसा आहे, तर मागच्या 5 वर्षामध्ये रस्त्यावरती खड्डे असल्यामुळे खूप सारे स्त्रियांचे अबॉर्शन झाले. आणि तो प्रश्न म्हणजे लक्षात आला, की केवळ बायकांचा प्रश्न म्हणजे फक्त त्यांच्या बॉडीशी निगडीत नसतो, त्यांच्या हिंसेशी निगडीत नसतो, बलात्काराशीच फक्त निगडीत नसतो. तर एकूणच सिस्टमचं जे प्रश्न आहे सिस्टममधले, त्याच्याकडे आपण स्त्रीवादी दृष्टिकोनातून, स्त्रीकेंद्री वादी सोडा, स्त्रीकेंद्री दृष्टिकोनातून बघायला पाहिजे. तर आपल्याला दिसतं, की प्रत्येक प्रश्न हा स्त्रियांचा प्रश्न असेल. आता हेल्थ सिस्टम इतकी बिघडली आहे, तशीच ती राशन सिस्टम, वाहतूक व्यवस्था. कोव्हिडच्या काळामध्ये ॲट पुरुषांकडे सायकल तरी होती, की ठीक आहे. एसटी बंद आहे, तर तालुक्याला ते सायकलवर जात होते. कोणी मोटरसायकलवर जात होते. पण स्त्रियांकडे स्वतःची सायकल पण नाही. तर त्यांची मोबिलिटी जी आहे तिच्यावर काय परिणाम करू शकतो? जर वाहतूक नसेल, सार्वजनिक वाहतूक नसेल, तर स्त्रिया स्त्रिया एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत. म्हणजे इतका फरक पडतो. सरकारी कुठलीही यंत्रणा घ्या, ती नसेल अ, 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 वापरायसाठी किंवा उपयोग करण्यासाठी, तर बाई एकदमच हात मोडल्यासारखी, पाय मोडल्यासारखी होईल. पुरुष नाही तितका त्याच्याने बाधित होणार. असं एक कोव्हिडच्या काळामध्ये खूप सारे मुद्दे आहेत. म्हणजे हेल्थ सुद्धा आणि वाहतूक सुद्धा आणि सगळ्याच गोष्टी. तर आपल्याला अ, एजन्सीचा जो मुद्दा आहे, कर्तेपणाचा मुद्दा आहे, की ह्या बदलाच्या प्रक्रियेमध्ये आता हे झाले प्रश्न खूप सारे आहेत. मी मी म्हणते, की खूप सारे प्रश्न आहेत. पण या बदलाच्या प्रक्रियेमध्ये ज्या संघटना आहेत, चळवळी आहेत, पक्ष आहेत आणि त्या बदलाच्या कारण का स्त्रियांना बदलाचं माध्यम म्हणून बघितलं. युनायटेड नेशननी बघितलं, बाबासाहेबांनी बघितलं, फुल्यांनी बघितलं. तर बदलाच्या प्रक्रियेमध्ये स्त्रिया फक्त प्रेक्षक, स्त्रिया फक्त श्रोत्या, स्त्रिया फक्त घोषणा देणाऱ्या किंवा बॅनर धरून पुढे चालणाऱ्या असं न राहता स्त्रियांचं नेतृत्व, स्त्रियांची त्या बदलाच्या प्रक्रियेमधली भागीदारी आणि कर्तेपणा याच्याबद्दल आपण बोललं पाहिजे. सपकाळ सरांना मी सांगेन, की मी पाहिली कार्यक्रम पत्रिका. एका दिवशी एक पुरुष पुरुष बोलणार होता आणि आम्ही तिघी-चौघी आज एकत्र बोलतोय. म्हणजे वेळ कुणाला किती मिळतो. तर ते एक पुढच्या वेळेस लक्षात घ्या, की भागीदारीचा जो मुद्दा आहे किंवा ज्याला आपण म्हणतोय, की सगळ्याच बाबतीत म्हणजे भागीदारी म्हणजे आंदोलन, मोर्चे आणि पक्षीय संघटनांमधली नव्हे, तर विचार निर्मितीच्या प्रक्रियेमधली, ज्ञान निर्मितीच्या प्रक्रियेमधली स्त्रियांची भागीदारी, स्त्रियांचं नेतृत्व याच्याबद्दलचा एक मोठा प्रश्न आहे, की कोणत्या स्त्रियांना तिथे जागा मिळेल, कोणत्या स्त्रियांना तिथे जागा नाही मिळणार, किती जागा मिळणार, किती वेळ मिळणार, याच्याबद्दल सुद्धा आपल्याला बोललं पाहिजे किंवा कुठल्या स्त्रियांच्या पुस्तकांना महत्त्व येईल, त्याच्यावर समीक्षेनं लिहिली जातील. हे सगळेच मुद्दे आहेत आणि याला घेऊन आता मी असं म्हणते, की दलित पुरुषांची आणि अपर कास्ट स्त्रियांची एक साटोलोटं असू शकतं. त्यांची एक युती असू शकते. या युतीमधून दलित स्त्रिया, ओबीसी स्त्रिया ह्या मार्जिनल जागेवरती फेकल्या जातील किंवा बहिष्कृतीकरण त्यांचं होऊ शकतं. ते मधल्या पिढीकडून झालेलंच आहे. त्याचं आता मी इथं फार तपशील देत नाही. परंतु एक आहे, की आपण जसं म्हणतो, की आमचे प्रश्न आम्ही बोलणार. वाहरू सोनवणेंची ती कविता पण आहे ना, की आम्ही स्टेजवर गेलो नाही. आमचे दुःख त्यांनी बोलून दाखवलं, गाऊन दाखवलं, है ना? तर त्याच पद्धतीने स्त्रियांचे जे प्रश्न आहेत, की आमचे प्रश्न आम्ही मांडणार. असं एक येत आहे दलित स्त्रियांकडून. पण मग दुसऱ्यांनी बोलायचं की नाही? तो एक पेच आहे किंवा दुसरे नाही बोलले तरी म्हणतात, की तुम्ही त्यावेळेस गप्प होते. म्हणजे खैरलंजीच्या वेळेस तुम्ही कसे गप्प होते?
आणि तुम्ही निर्भयाच्या वेळेस कसे बाहेर आले? म्हणजे कधी बोलायचं आणि कुणी बोलायचं याच्याबद्दलचे पेज, याच्याबद्दलचे एक समज विकसित व्हायला पाहिजे. कारण का असं आहे की आता टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मधलं एक उदाहरण आहे आणि आमची कालच मैत्रीण एक सांगत होती, की एक दलित मुलगा त्याची अपर कास्ट गर्लफ्रेंड तो विद्यार्थी संघटनेच्या ग्रुपमध्ये घेऊन आला आणि तिला इलेक्शन लढवायचंय असं सांगत होता. का तर मग ती आता ब्राह्मण असून सुद्धा मग आपल्याकडे आलेली आहे. मग आता तिला इलेक्शन लढवायला द्या. तेव्हा ते म्हणाले, की मग ती ब्राह्मण असली आणि बदलली असली तरी तिला इलेक्शन लढवायला लगेच का द्यायचं? तर हा जो मी ह्याच्यासाठी सांगत आहे, की हे एक उदाहरण आणि चंद्रशेखर आझादच्या सोबत स्वरा भास्करचं एक चित्र हे लोकांनी कसं घेतलं? मी मुद्दामून का हे सांगत आहे, की दलित स्त्रियांचं नेतृत्व, त्याची जागा कुठेतरी अपर कास्ट स्त्रिया घेत आहेत की काय? असा एक रोष, अशी एक भीती किंवा असा एक त्याला म्हणू की आक्षेप चळवळीतून येऊ लागलेला आहे. आणि ज्याच्यातून आपल्याला दिसते की स्वरा भास्कर चंद्रशेखर रावांच्या सोबत उभे राहून जो फोटो व्हायरल झाला आणि त्याच्यावरची सगळ्या कमेंट्स, त्याच्यावरची सगळ्यांची मतांतर बघितली, तर आपल्याला असं दिसतं की आपल्या जागेचा, आपल्या कर्तेपणाचा, आपल्या नेतृत्वाचा प्रश्न हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न असं म्हणून बघतो आणि या सगळ्यामध्ये ओबीसी स्त्रिया सुद्धा कुठेच आपल्याला दिसत नाहीत. दिसत नाही म्हणजे त्यांची जागा, त्यांचा वेळ किंवा त्या किती त्यांना मिळते हा एक मुद्दा आहे. आणि दुसरा जो मुद्दा आहे की हिंसा. म्हणजे हे सगळं जे बोलतोय आपण, तर आपण बघतोय की ही जी ब्राह्मणी हेजिमनी आहे, हा जो सगळा हिंदुत्ववादी अजेंडा आहे आणि एकूण हिंसेचं जे वातावरण आहे, अ, तर याच्यामध्ये स्त्रियांना हिंसेचा सामना कशा पद्धतीने करावा लागत आहे. म्हणजे केवळ ते मुसलमानांना टार्गेट करतायत, मुसलमानांना हिंसा झेलावी लागते, दलितांना टार्गेट करताय, दलितांना हिंसा झेलावी लागते, एवढाच मुद्दा नाही. तर हिंसक बनलेले पुरुष हे घरामध्ये त्यांच्या स्त्रियांना सुद्धा किती धोकादायक असू शकतात याची खूप सारी उदाहरणं आहेत. म्हणजे ते कसे हुकुमशाही प्रवृत्तीचे आहेत आणि घरामध्ये स्त्रियांना कशा पद्धतीने त्याचा त्रास होतो ह्याचे खूप सारे नेरेशन आता अलीकडे नागपूरच्या काही बजरंग दलामधल्या आणि आर-एस-एस मधल्या स्त्रियांनी अनुभव मांडलेले आहेत, की ह्यांना कुणी काही करू शकत नाहीत, आता सत्तेमध्ये आहेत वगैरे आणि त्याच्यामुळे पोलिस स्टेशनलाही या बायकांचं काही चालत नाही. असं असं एक अनुभव कथनाच्या पातळीवरती एक प्रोग्राम झाला होता. त्याच्यामध्ये मैत्रिणी सांगत होत्या आणि म्हणून हिंसक समाज जो घडत आहे, त्या 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 त्याचा जास्त फटका, त्याचा जास्त परिणाम वाईट जे आहेत ते स्त्रियांना भोगावे लागणार आहेत. मग ते हिंसा करणारे असोत किंवा हिंसा ज्यांच्यावर होते आहे ते असोत. त्या दोन्ही बाजूला आपण बघतोय की हिंसा हिंसा जी आहे, ती आपल्याला हर हालतीत रोखावी लागेल आणि त्याच्या विरोधात आपल्याला एक काउंटर पब्लिक उभं करावं लागेल आणि हे केवळ राजकीय पक्षांचं काम नाहीये. तर आपल्याला सामाजिक सांस्कृतिक आघाड्यांवरती जसं बाबासाहेबांनी केलं, की म्हणजे एका बाजूला एक पर्याय दिला, दुसऱ्या बाजूला शक्यता दाखवल्या. वेगवेगळ्या मुक्तीच्या शक्यता दाखवल्या. रिडल्स इन हिंदुइझम, हू वेर द शूद्राज हे दोन्ही पुस्तकं लिहिले. बुद्धांनी त्याच्या धम्माचा आपण खूप म्हणजे त्याला जास्त अंडरलाईन होतं पर्याय म्हणून. पण हे सुद्धा शक्यता काय असू शकतात? ते मला वाटतं, की स्त्रीवादी चळवळीने पण त्याला गांभीर्याने घेतलं पाहिजे, की आपल्याला ही सांस्कृतिक लढाई आहे. नुसतीच म्हणजे केवळ निवडणुकीची लढाई नाही आहे. तर मला असं वाटतंय, की मॅच्युअर प्रगल्भ युती कशी होऊ शकते स्वायत्त स्त्रीवाद्यांची आणि दलित स्त्रीवाद्यांची किंवा फुले आंबेडकरवादी स्त्रीवाद्यांची. त्याचं काय एक मॅप असू शकतो का? एक वाट असू शकते का? आणि त्याच्याबद्दल कॉन्क्रीट बोलायला पाहिजे. म्हणून मी तत्वज्ञानाच्या पातळीवर न जाता मला हेच योग्य वाटलं, की फुले आंबेडकरवादी विचार आणि आजचे स्त्री प्रश्न. पण आजचे स्त्री प्रश्न घेऊन बोलत आहेत आणि ते आपण आपल्या विचारधारेशी कसे जोडायचे आणि एक मॅच्युअर युती आपण म्हणू युती म्हणण्यापेक्षा एक सहप्रवासी आपण कसे बनू शकतो त्याच्याबद्दलचं आपल्याला बसून नीटपणे काही मॅपिंग करता आलं तर अगदीच चांगलं आहे. हा परिसंवाद आयोजित केला आणि मला काही बोलता मांडता आलं. तर मला असं वाटतं, की संयोजक अनिल सपकाळ सरांचं मी आभार मानते आणि आपण मला ऐकून घेतलं त्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानते. धन्यवाद धम्मसंगिनी.
सर्व प्रश्न हे स्त्रियांचे प्रश्न आहेत. हे सिद्धांत जे आहे ते खूप महत्वाचं आहे आणि मला वाटतं की जेव्हा ते सगळ्यांच्या कॉमेंट्स येतात आहे त्याच्यामध्ये नारायण भोसले सरांनी पण त्याच्यावर खूप जोर दिलाय. तर हे जे आहे हे खूप महत्वाचं आकलन आहे. दुसरं आकलन की आज दलित पुरुष आणि उच्चवर्णीय स्त्री अशा पद्धतीचे कॉम्बिनेशन जेव्हा येतात तेव्हा आपण त्याला आंतरजातीय विवाह म्हणायचं की पुन्हा एकदा किंवा आंतरधर्मीय विवाह म्हणायचं की पुन्हा एकदा ब्राह्मण जातीतून आलेल्या किंवा उच्चवर्णीय जातीतून आलेल्या स्त्रियांच्या संदर्भातलं त्यांचं प्रतिनिधित्व म्हणायचं. या पण गोष्टींच्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. त्यांनी खूप महत्वाचा जो मुद्दा आणलाय तो म्हणजे नेतृत्व, कर्तेपण आणि भागीदारी. तर नेतृत्व कुणाकडे, कर्तेपण कुणाचं आणि भागीदारी कुणाची, आणि भागीदारी कुणाची हे दाखवत असताना कशा पद्धतीने श्रमाच्या संदर्भातली एक फार सुंदर मांडणी केली. ती फक्त आत्ताच्या अशा श्रमातली केली नाही की स्त्रियांच्या वाटेला आलेलं जे कलंकित असं श्रम आहे त्याच्या संदर्भातली ही मांडणी होता. आणि बघूया की गीताली आता पुढे काय मांडतात आहेत. अनिल सक्काळांना जेव्हा त्यांनी म्हटलं की एक एक वक्ता, तर ह्याबद्दलचं माझं पण त्यांच्याशी बोलणं झालं होतं की एक वक्ता आपल्याकडे पुरुष आहे आणि एक मात्र म्हणजे आम्ही 4घी जणी जे बोलू त्याच्या याच्यातून एक काहीतरी स्त्रियांचं तत्वज्ञान येईल असं. आणि ते 33% असेल का 50% असेल ते आपले पुरुष मित्र ठरवतील असं होऊ नये. याच्यातली प्रत्येक वक्ता जरी ती 25 मिनिटं बोलली असेल तरी सुद्धा ती अतिशय तोलामोलाच्या 3 तासाच्या भाषणात इतकं बोललेली आहे असं मला वाटतं. गीताली विम यांना मी निमंत्रित करते. धम्मसंगिनी, धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. पहिल्यांदा संयोजकांचे अगदी मनापासून आभार मानते आणि महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वाला मनापासून सलाम करते आणि मांडणीला सुरुवात करते. आपल्या पहिल्या दोघी मैत्रिणींनी इतकी सुंदर मांडणी केलेली आहे की त्यांना खरोखरच मला सलामच करावं असं वाटतंय. आणि आपल्याला माहितही आहे की त्या दोघी काय पद्धतीच्या अभ्यासक, कार्यकर्त्या आणि एकूण क्रांतिकारी विचारांच्या. तर या दोघींविषयी मला नेहमीच खूप प्रेम आणि आदर वाटत आलेला आहे. या दोघींनी माझं बोलणं खूप सोपं केलेलं आहे, म्हणजे अशासाठी की तात्विक आणि अशी सगळी चर्चा आता झालेली आहे. आता मला असं वाटतं की समकालीन स्त्री प्रश्न काय आहे हे सुद्धा सांगून झालेले आहेत, पण हे कसे किती गुंतागुंतीचे आहेत आणि त्यामुळे त्याची सोडवणूक करायला आपल्याला सगळ्यांनाच किती समंजसपणे, शांतपणे आणि तरी सुद्धा आपल्या भूमिका ठाम ठेवून मार्ग क्रमायला लागणार आहे याचं आपल्या सगळ्यांना भान ठेवायला लागणार. कारण कसं होतंय की नेतृत्व कोणाचं, त्याच्यामध्ये भागीदारी कोणाची, हे मुद्दे खूप महत्वाचे. आणि त्याच्याकरता जर आपल्यामध्ये आपापसात परस्पर सामंजस्य असेल तर नेतृत्व कोणाचे आणि भागीदारी कोणाची आहे याच्याकरताचा कलह, याच्याकरताचा संघर्ष कमी व्हायला मदत. आणि नेहमी मला असं वाटत आलेलं आहे की चळवळीमधली एक व्यूहरचना असली पाहिजे. त्याच्यामध्ये त्याकरता अर्थातच संवाद खूप महत्वाचा असतो. म्हणजे आपापसात आपण बोलत राहिलो, आपापसात एकमेकांचे प्रश्न, समस्या, मर्यादा समजून घेऊ शकलो तर आपण प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडवू शकतो. आणि त्यामुळे मला असं वाटतंय की आता जो धम्मसंगिनींनी पहिला श्रमाची चोरी हा जो विचार मांडला, हा गेली अनेक वर्ष मी मिळून साऱ्याजणीतून मांडण्याचा प्रयत्न करते. कारण मला असं वाटतं की श्रमाची चोरी ही संकल्पना एकूण ब्राह्मण समजा, सवर्ण एकूणच, सरंजामी वृत्ती असणारी आणि काही मंडळी, या सगळ्यांना ही संकल्पनाच माहित नाही. आणि त्याच्यामुळे पहिली ही संकल्पना सांगण्याची खूप गरज आहे आणि त्यानंतर ती चोरी करणारे आपण सगळे आहोत. आणि त्यामुळे म्हणजे सोकॉल्ड बुद्धिवादी हे लोक आहेत, बुद्धिजीवी हे लोक त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामुळे त्यांनी डोळ्यात तेल घालून अक्षरशः सतत श्रमाची चोरी आपण करत नाही ना, हे कसं बघण्याची गरज आहे. त्या जोडीला जसं जातीच्या अंगाने श्रमाची चोरी होते तसं धम्मसंगिनी आता म्हणालीच की स्त्रियांच्या श्रमाचं सुद्धा अवमूल्यन होत आहे.
त्यामुळे घरकामाविषयीच जे काही आपली मांडणी आहे गेली 30-40 वर्ष आपण चळवळीतून ही मांडणी करतो आहे. पण आपल्या याच्यात जशी आपण म्हणतो की चळवळ बऱ्याच वेळेला शिक्षित बायकांची आहे, शहरी बायकांची जास्त करून आहे. आणि मग त्याच्यामुळे त्यांना काम करणाऱ्या बायका मिळतात. त्यामुळे घरकामाच्या विषयी म्हणजे जसा पाश्चिमात्य देशामध्ये घरकाम हा ऐरणीवर मुद्दा आला, तेवढा ऐरणीवर मुद्दा अजूनही स्त्री चळवळीमध्ये म्हणावा तितका प्रभावीपणे येतो. त्याच्यामुळे तो येणं खूप गरजेचं आहे. आणि मला असं वाटतंय की आता कोविडच्या काळात जसं मगाशी बोललं गेलं की कुठेतरी घरकामाचं महत्व कळणं म्हणजे त्याचं पुढे काय कोणी केलं काय केलं नाही वगैरे हा मुद्दा अजून वेगळा. पण निदान घरकाम बाई हे जे करते आहे हे जे अदृश्य श्रम आहे 24 तासाचे श्रम आहेत 24 असे जे श्रम आहेत हे आता नक्की लोकांच्या लक्षात इथे आपल्याला थांबून चालणार नाही. याच्यासाठी आपल्याला सतत मागणी करत राहायला लागणार आहे की याच्यासाठी लोकशाही पद्धतीने घरामध्ये कशी ही श्रमाची विभागणी होणार आहे. हे झालं घरामध्ये, कुटुंबामध्ये, स्त्री पुरुषांची असेल, मुलांच्या बरोबरची असेल, ही विभागणी व्हायला पाहिजे, ही न्याय पद्धतीने व्हायला पाहिजे. हे खरंच आहे. त्या पद्धतीनेच श्रमाच्या विषयीची एकूण विभागणी कशी होते याचा मोठ्या प्रमाणावर जातीच्या अंगाने सुद्धा विचार व्हायची खूप गरज आहे. पण आता जे आपण म्हणतोय मगाशी प्रतिमा जे म्हणाली की आता कोविड नंतर ज्या पद्धतीने एकूण सत्ता केंद्रीभूत होते जी राज्याकडे जास्ती जाते आहे आणि त्याच्यामुळे आपली लोकशाही तरी टिकेल का नाही हा जो एक मनात आपल्या धाकधूक आहे आणि त्याच्यासाठी आपण संघर्ष करण्याचा प्रयत्न करतोय. तर ही लोकशाही टिकवण्यासाठी आपण काय काय पद्धतीने करू शकतो. आणि आपल्याला माहिती आहे की हुकुमशाही जर आली तर त्याच्यामध्ये स्त्रिया पहिल्या बळी असतात. सर्वहारा स्त्रिया तर अजूनच जास्त असणार आहेत पण एकूणच स्त्रिया बळी असणार आहेत. आणि त्याच्यामुळे लोकशाहीचं संवर्धन करायला पाहिजे हे उच्च वर्गातल्या स्त्रियांना कळणं खूप गरजेचं आहे. त्यांना आज जे काय चालू आहे सुखासीन आयुष्य आहे त्याच्यामध्ये त्यांना लक्षात येत नाहीये की लोकशाहीचे त्यांना सगळे फायदे मिळत आहेत. आणि त्यांना कितीतरी जणी अशा आहेत की ज्यांना अजून लक्षातच येत नाही की हे जे काय धर्मांध राजकारण चाललं आहे त्या राजकारणाच्या विरुद्ध आपण बालकांनी लढायची किती गरज आहे. जसं मगाशी प्रतिमा म्हणाली की योनिशुचितेचा मुद्दा महात्मा फुल्यांनी किती चांगल्या पद्धतीने त्या काळात उठवला. तर त्याविषयी आज काही आहे का? किंवा बाबासाहेब ज्या पद्धतीने म्हणतायत की स्त्रिया आपण जाती व्यवस्थेचं प्रवेशद्वार आहोत तर ते आपण नाकारणार आहोत की नाही. म्हणजे मला असं वाटतंय की आत्ताच्या आपल्या सगळ्या चर्चेमध्ये आपण एक तर जाती आणतो, दुसरं म्हणजे अहिंसा, तिसरं म्हणजे मानवतावाद आणि चौथं म्हणजे लोकशाही संबंध. याच्याविषयी आपण सतत विचार करायला लागेल. आणि यासाठी ज्या पद्धतीने आपण म्हणतो की आपण बाया सगळ्या विभागलेल्या आहोत. आपली एकजूट होणं खूप अवघड आहे. आपले सगळ्यांचे प्रश्न खूप वेगवेगळ्या स्तरांवरचे आहेत. दुय्यमत्वाचा प्रश्न जरी असला तरी आपल्याला माहित आहे की दलित बाईचा प्रश्न काय आहे, आदिवासी बाईंचा प्रश्न काय आहे हे आता बोलायची गरज नाही कारण आता आपण सगळे हे मांडलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की स्त्रियांनी एकत्र येणं ही आजची काळाची गरज आहे. आणि मग पुन्हा नेहमी आपण म्हणतो तसं आपण स्त्री विरुद्ध पुरुष असं म्हणतच नाहीये. म्हणजे स्त्री पुरुष आणि LGBTIQ म्हणजे सर्व माणसांनी एकत्र यायची गरज आहे. सर्व समावेशक होणं म्हणजे भूमिका न घेणं नाही. त्याच्यामुळे मला वाटतं की सर्व समावेशक कशा पद्धतीने आपण होऊ शकतो आणि काय पद्धतीनेचा डायलॉग आपण ठेवू शकतो की जेणेकरून आपण कुठला प्रश्न कोणी पहिल्यांदा जास्ती तीव्रतेने हातात घ्यायचा, तीव्र संघर्ष करायचा. कारण आता काय होतंय आत्ताची परिस्थिती इतकी अवघड आहे कोविडच्यामुळे की आपण सगळे एका अर्थाने घरात बंदिस्त सुद्धा. आपण त्याचा संकट ही संधी म्हणून आपण असं म्हणतोय की व्यापक पद्धतीने आता जेव्हा वेबिनार घेतो तेव्हा एरवी आपण एका गावात नसणारे अनेक गावातली लोक एकमेकांना ऐकू शकतो, एकमेकांना बघू शकतो. पण तरी सुद्धा प्रत्यक्षपणे एकत्र येणं, प्रत्यक्षपणे बोलणं याचं महत्व खूप मोठं आहे. आणि ते आता आपण करू शकत नाही आहोत. आणि त्याच्यामुळे आता जमिनीवर काय चालू आहे हे आपल्याला नीट कळत नाहीये.
सरकारामध्ये काय चालू आहे, आता जो शेतकरी कामगारांचा मोठा संघर्ष चालू आहे, शेतकऱ्यांचं जे मोठ्या पद्धतीने आंदोलन आता ते देशव्यापी सुद्धा झालेलं आहे, तर त्या आंदोलनाच्या संदर्भात सुद्धा मध्यमवर्गीय बाईला किती कळतंय. कुठेतरी आपला नुसता अन्नदाता आहे म्हणणं आणि अन्नदाता आहे म्हणत असताना शेतकरी म्हणजे कोण, तर तिथे पुन्हा बाईला वगळणं, हे मुद्दे या पद्धतीनेच्या गोष्टी आपण सगळ्यांनी बोलत जायला पाहिजे. आणि आपण काय पद्धतीने लोकशाही वेगवेगळ्या स्तरावर, म्हणजे आपली राजकीय लोकशाही आहेच. जसं बाबासाहेब म्हणाले, की आर्थिक समता जोपर्यंत येत नाही, सामाजिक समता येत नाही, सांस्कृतिक समता येत नाही, तोपर्यंत काही या राजकीय समता मुळात ती आहे का नाही? ती नाहीच आहे. असं एका पातळीवरती आज आपल्याला जेव्हा दिसतंय, तेव्हा आपल्याला असं म्हणायला लागेल, की आपण छोटी-छोटी पावलं टाकत अनेको जणांनी एकत्र यायला पाहिजे. आणि मग त्यावेळेला मी नेहमी असं म्हणत असते, तसं मला वाटतं, की प्रत्येकाची कुवत, प्रत्येकाची मर्यादा, प्रत्येकाची शक्ती आणि प्रत्येकाचं सामर्थ्य हे वेगळं-वेगळं असतं. तेव्हा कुणाचं कशात सामर्थ्य आहे, कोणाला किती वेळ देता येणार आहे, कोणाला काय पद्धतीनीचा वेळ देता येणार आहे, कोण किती विचार करू शकतं, कोण काय विचार करतं, या सगळ्याचा आपण विचार करून हे सगळं समतेकडे जाणारं, सगळं लोकशाहीकडे जाणारं काय पद्धतीने असेल, याचा एक विचार करायला पाहिजे. त्याच्यामुळे मला वाटतंय, की आता मगाशी प्रतिमा जसं म्हणाली, की जागतिकीकरणानंतर 25-30 वर्ष आता झालेली. त्याच्यामुळे सगळा माहोल खूप बदललेला आहे. त्यामुळे पूर्वीसारखं लोकांना एकत्र आणणं हे अवघड झालेलं आहे. कारण प्रत्येक आता आपल्याला माहिती आहे, की जाती-जातीमध्ये वर्ग झालेले आहेत. जाती-जातींमध्ये वेगळ्या पद्धतीनेचा विचार सुरू झालेला आहे. प्रत्येकाच्या आकांक्षा वेगळ्या आहेत. वेगवेगळ्या पायरीवर, वेगवेगळ्या टप्प्यावर लोकं असल्यामुळे प्रत्येकाला काहीतरी वेगळं हवं आहे. आणि ते हवं आहे ते मिळवण्यासाठी त्याला काही एक आपला वेळ द्यावा लागतो. त्याला आपली काहीतरी शक्ती खर्च करायला लागते. तर मग या पद्धतीने तो आपला वेळ त्याला पाहिजे त्या गोष्टीसाठी देत असताना, आपण त्याला हे तुला पाहिजेच कसं? तुला म्हणजे तुला आणि तिला, त्या व्यक्तीला ते पाहिजेच कसं असं म्हणू शकणार आहोत का? कारण आपल्याला आजच्या व्यवस्थेत म्हणजे जो एकूण चंगळवाद आहे म्हणा किंवा आज जी काही एका विशिष्ट वर्गाला सुबत्ता लाभली आहे म्हणा, त्या सगळ्या ह्याच्यात असं जे दिसतंय, की आरक्षणातून काही जणांना समजा आर्थिक सुबत्ता लाभली असेल, तर या लोकांना असं वाटतंय का, की मी संघर्ष करावा? तर इतके वर्ष आमच्या पिढ्यांनी संघर्ष केला, आता जरा मला छान राहू दे ना. आता मला माझ्यासाठी जगू दे ना. असं वाटू शकतं का नाही? हे मानवी आहे का नाही? मग आपण त्यांना थोडी स्पेस देणार का नाही? म्हणजे असा जो काही वेळेला आपला जोरात म्हणजे हेतू चांगला असतो, की आपल्याला काहीतरी समता येऊन पाहिजे, आपल्याला काहीतरी शोषण जाऊन पाहिजे आणि त्याच्यामुळे आपण खूप जोरात प्रभावीपणे एखाद्या वेळेला असं वागतो का, की जेणेकरून समोरच्या माणसाचा व्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा कुठेतरी डावलला जातोय. कारण आता आपल्याला माहिती आहे, की व्यक्ती स्वातंत्र्याविषयी सगळेजण खूप संवेदनशील झालेले आहेत. ही खूप चांगलीच गोष्ट आहे. आणि आपण असं सुद्धा म्हणतो, की व्यक्ती स्वातंत्र्य तर असायलाच पाहिजे. पण व्यक्ती स्वातंत्र्याबरोबर तुम्हाला सामाजिक भान आहे का नाही? आणि ते सामाजिक भान असलंच पाहिजे, असा सुद्धा आपला आग्रह आहे. तर मग हे सामाजिक भान कसं व्यक्त करणार? कारण आपल्याला जसं माहिती आहे, की प्रत्येक जण काही रस्त्यावर उठून संघर्ष करायला जाणार. प्रत्येक जण काहीतरी मोठा त्याग करायला जाणार. मग काय पद्धतीने उपक्रम असू शकतात? काय पद्धतीने आपण कोणाला तरी कार्यक्रम देऊ शकतो? तर मला असं वाटतं, की आता सामूहिक नेतृत्वाची खूप गरज आहे. आणि या सामूहिक नेतृत्वामध्ये आपण जास्ती संवेदनशील असणं, म्हणजे आपण असं नेहमी जे म्हणतो ना, की व्यक्ती आणि समष्टी यांच्यामध्ये नेहमी एक प्रकारचा ताण असतो, की व्यक्ती स्वातंत्र्य किती आणि समष्टीसाठी किती करायचं, आपल्या आयुष्याचा किती वेळ त्याच्यासाठी द्यायचा, याच्यामध्ये एक नेहमी ताण असतो. तर याचा समतोल आपण कसा साधणार? कोणीतरी जातीच्या विषयी बोलत असताना त्याचा अग्रक्रम जाती अंत हा असेल, जाती निर्मूलन हा असेल. दुसऱ्या कोणाचा तरी असेल, की त्याला गरिबी निर्मूलन करायचं असेल. त्याला वाटत असेल, की जातीचा मुद्दा मला आता थोडासा बाजूला ठेवावासा वाटतो. तर या पद्धतीच्या काही गोष्टी आपण जास्ती व्यापक मगाशी जसं धम्मसंगीनी म्हणाली, की फुले आंबेडकर वादाची चौकट आपण जास्ती व्यापक करू शकतो का? आपण जास्ती जणांना, जणींना त्याच्यामध्ये अकोमोडेट करू शकतो का? आणि ते काय पद्धतीने करू शकतो? म्हणजे पाणी घालणं, असं जे लोकांना वाटतं ते पाणी घालणं, डायल्यूट करणं असं काही असतं.
आता खरं म्हणजे आपल्या व्यवहारातल्या गोष्टींच्या करता आपल्याला काही गोष्टी वेगळ्या पद्धतीने बघायला. म्हणजे जेव्हा केव्हा आपण काही क्रांतिकारी विचार बोलायला जातो त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की मुठभर लोकच क्रांती करणार असतात. एकूण जो मोठा जनसमुदाय आहे त्यांना जैसे ती परिस्थिती हवी असते, त्यांना त्यांची सुरक्षितता हवी असते. तर त्यांना जी सुरक्षितता हवी आहे ही जी त्यांची मानसिकता आहे या मानसिकतेवरती आपण भर देणार का नाही. म्हणजे मला असं जे वाटतंय की काही काही वेळेला चळवळीमध्ये भूमिका घेण्याच्या संदर्भामध्ये आणि बाकीच्या सगळ्या विचार करण्याच्या संदर्भामध्ये आपलं असं होतं की आपण मानसिकतेला कुठेतरी दुय्यम मानतो. तर आपल्याला माणसाची मानसिकता, स्त्रीची काय, पुरुषाची काय, LGBTIQ समूहाची काय, याची मानसिकता आपल्याला खोलवर जाऊन त्याचा विचार करायला पाहिजे. ती तपासून बघायला पाहिजे आणि शेवटी आपल्याला माहित आहे की खरी क्रांती जर व्हायची असेल ना तर भौतिक आणि हे सगळे बदल तर व्हायलाच पाहिजे, पण त्याच्याबरोबर मानसिक बदल व्हायला पाहिजे. नाहीतर मग रशिया चीनमध्ये काय झालं तसं होतं की नुसती क्रांती होते, नुसता ब्लडशेड होतो, पण त्याच्यातून मानसिकता काही बदलत नाही आणि मग सत्ता एकीकडून दुसरीकडे जाते आणि शेवटी शोषण कायम राहते. म्हणजे आपल्याला जर का म्हणायचंय की आपल्याला शोषण विरहित हवाय, आपल्याला विषमता नाहीशी करणारा समाज हवाय, त्याच्याकरता आपल्याला जाती अंत आहे. तर आपल्याला नक्की आपला फायनल हेतू काय आहे, म्हणजे आपल्याला सर्व माणसांनी माणसांसारखं जगून हवं आहे असं जर का आपलं म्हणणं आहे तर त्यासाठी म्हणून आपल्याला खूप व्यापक विचार करायला लागेल, खूप संवेदनशीलपणे विचार करायला पाहिजे आणि व्यक्तीचा व्यक्ती म्हणून पण विचार करायला. आणि मग त्यासाठी चळवळीचं आता कसं रूप असणार आहे. मगाशी धम्मसंगीनी म्हणाली तसं पण आता ऑनलाईन खूप वेगवेगळ्या पद्धतीने छोट्या छोट्या चळवळी होत आहेत आणि त्या खूप चांगलं लक्षण आहे एका पातळीवर. पण दुसरीकडे असं दिसतंय की वैचारिक गोंधळ आहे. आता हा वैचारिक गोंधळ ही खरं म्हणजे माझ्या मते आजची काळाचीच गोष्ट आहे की आजच्या काळामध्ये इतक्या पद्धतीने सगळ्या आपल्या अस्मिता विखंडित झाल्या, सर्वच विखंडित झालंय आणि त्याच्यामुळे काय पद्धतीने आपण एकत्र येऊ शकतो, चळवळ करू शकतो हे खूप कठीण झालेलं आहे. आणि म्हणून मग आपल्याला अशा छोट्या छोट्या चळवळींना आपण एकत्र कसं करू शकतो, त्यांना आपली चळवळ आहे असं कसं वाटू शकेल. म्हणजे जसं आम्ही आता ज्येष्ठ वयाने असणाऱ्या मैत्रिणींना बऱ्याच वेळेला असं वाटतं की आताच्या मुली काय म्हणतात की समता स्वातंत्र्य म्हणजे काय, ते असलंच पाहिजे, म्हणजे त्यांच्यासाठी ते गृहीत आहे. आणि आपल्यासाठी खरं म्हणजे ही खूप चांगली गोष्ट आहे की स्वातंत्र्य समता हे असलंच पाहिजे. पण आपण त्यांना असं म्हणतोय की अगं स्वातंत्र्य समता असलेच पाहिजे, त्यासाठी कोण किती झिजलं, कोणी किती संघर्ष केला हे तुम्हाला माहिती पाहिजे, ही एक गोष्ट आहे. पण तरी त्याच्या पलीकडे जाऊन स्वातंत्र्य समता फक्त मला पाहिजे अशी व्यक्तिवादी भूमिका आपण घेणार का स्वातंत्र्य समतेबरोबर मैत्रभाव त्याच्याबरोबर मानवतावादी भूमिका आपण घेणार. त्यामुळे मला असं वाटतं की ही सगळी चळवळ जर का आपण असं म्हटलं की माणूसपणाची चळवळ आहे, त्याच्यामुळे ही चळवळ जी आहे ही चळवळ प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून जगता येईल, म्हणजे त्या व्यक्तीचं कुठल्याही अंगाने शोषण होणार नाही या पद्धतीने जर आपण त्याच्याकडे बघू शकलो, ही चळवळ आहे ही समताधिष्ठित चळवळ आहे हे जर आपण सांगू शकतो. पण हे सांगत असताना असं आता जे आहे की या सगळ्या याच्यामध्ये समता यायला पाहिजे, समता यायला पाहिजे असं आपण सगळे म्हणतो, पण दिसते तर विषमता आहे आणि मग ही समता कशी येणार असं म्हणत असताना आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की निदान पहिली गोष्ट काय असायला पाहिजे की तुम्ही भावनेच्या पातळीवर, मानसिकतेच्या पातळीवर आपण सगळेजण माणूस आहोत आणि आपली प्रतिष्ठा एकाच याची आहे म्हणजे समता आहे, हे निदान एक भावनिक आणि मानसिक पातळीवर पहिल्यांदा मानायला पाहिजे. आणि हे मानल्यानंतर मग व्यावहारिक पातळीकडे जात असताना आपल्याला त्याच्यातली भौतिकता कळून घ्यायला पाहिजे. भौतिकतेसाठी आपल्याला व्यवस्था परिवर्तन करायला पाहिजे आणि व्यवस्था परिवर्तन करत असताना आपल्याला हेही माहिती आहे की व्यक्तीचं पण परिवर्तन व्हायला पाहिजे. म्हणजे व्यवस्था परिवर्तन आणि व्यक्तीमधलं परिवर्तन याच्यामधलं संतुलन आपण कसं करणार.
म्हणजे आज असं दिसतं काही वेळेला की काही लोक व्यवस्था परिवर्तनाच्या अंगाने एका टोकाला जातात, काही लोक व्यक्ती परिवर्तनाच्या, मानसिकता परिवर्तनाच्या यांनी एका बाजूला जातात. त्याच्यामुळे असं दोन दिशांना जाण्यातून आपली शक्ती खर्च होते. आणि आपल्याला शास्त्राचा सुद्धा नियम माहितीये की असं आपण फोकस्ड गोष्ट केली तर आपल्याला काहीतरी त्याच्यातून परिणाम साध्य होणार. त्याच्यामुळे त्या पद्धतीची फोकस्ड गोष्ट, केंद्रित गोष्ट एका अर्थाने आपल्याला करायची आहे. म्हणजे आपल्याला समता, स्वातंत्र्य, मैत्रभाव या तिन्ही गोष्टी एकत्रितपणे गुंफायच्या आहेत आणि त्याच्यासाठी एकमेकांचे हात हातात एकमेकांचे हात हातात धरत असताना मी म्हणते तसं काही वेळेला आपली दृष्टी समोर असते. आपण हात धरलेले असतात पण आपल्याला माहित नसतात की आपण कोणाचे हात धरले. त्या व्यक्तीला काय समस्या आहे, त्या व्यक्तीच्या काय मर्यादा आहेत, त्या व्यक्तीचे काय प्रभावी सामर्थ्य काय आहे त्या व्यक्तीच्या मध्ये हे माहित नसतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण जेव्हा हातात हात धरतो तेव्हा हातात हात तर धरायलाच पाहिजे सगळ्यांनी. एक माणूसपणाची माणसांची चेन करायला पाहिजे आपण. पण त्याच वेळेला ज्या माणसाचे आपण हात धरले आहेत त्या माणसाकडे पण वळून बघायला पाहिजे की आपण कोणाचे हात धरले आहेत, आपण कशासाठी हात धरले आहेत. तर आपण जे हात धरले आहेत ते आपण सगळेजण माणूसपणाने जाता यावं, माणूसपणाने सगळ्यांना जगता यावं याच्यासाठी धरले आहेत. याचं एकदा भान आलं आपल्याला की मला असं वाटतं की एकमेकांवरती वार करणं हे जर आपण थांबवलं, त्याच्यातून होणारे आपला शक्तिपात जर आपण थांबवला, आपण जास्ती सामंजस्याने घेतलं, आपण परस्पर सामंजस्याविषयी बोललो, आपण संवादाविषयी बोललो, आपण मुळात हे मानलं की आपण सगळे एका पातळीवरचे आहोत. तर मला वाटतं या गोष्टी खूप चांगल्या होत्या. आता कसं होतंय बऱ्याच अंशी की जाती अंताविषयी कमी लोक बोलतात. म्हणजे ब्राह्मणेतर असलं पाहिजे, अब्राह्मणी असलं पाहिजे, हे सगळं चांगलंच आहे. आपल्याला माहित आहे की ब्राह्मणी प्रभुत्ववादी शक्तींनी काय काय केलंय. पण आपण हे पण लक्षात घ्यायला पाहिजे की ज्या अर्थाने मी मानसिकता म्हणते त्या अर्थाने शेकडो वर्षाच्या या सगळ्या प्रभुत्वामुळे जी काय ब्राह्मणेतरांची सुद्धा मानसिकता एका अर्थाने झालीये. कुठेतरी असं होतंय का की सगळ्यांनाच ब्राह्मण व्हायचंय आणि मग काय पद्धतीने याच्याकडे आपण बघणार आहोत. कारण असं सुद्धा जे दिसतं ना की जे पुढे जाऊ शकतात ते ब्राह्मणासारखे वागायला लागतात. म्हणजे आंबेडकरांनी सतत जे ब्राह्मण्य आणि ब्राह्मण याच्यामधला फरक दाखवला, तो फरक आपण लक्षात घेऊन जाती जातीमधलं जे ब्राह्मण्य आहे त्याविषयी पण बोलायला पाहिजे का नको. नाहीतर मग असं होतंय की ब्राह्मण सवर्ण जे जातीने आहेत ते कुठेतरी एका अर्थाने नुसतेच दुखावले जातात. म्हणजे मागे एका वेबिनार मध्ये आम्ही असं बोलत होतो तेव्हा काही जण असं म्हणाली की काय आहे की काही काही जन्माने ब्राह्मण असणारी माणसं उदारमतवादी आहेत म्हणा, क्रांतिकारी आहेत म्हणा, ती जाती अंताकडे. तर मला असं वाटतं की सवर्णांनी जाती अंतासाठी बोलायला पाहिजे, ही खरोखर गोष्ट आहे. पण हे जेव्हा करत असताना त्याच्यावरती प्रहार करून ते होणार आहे का थोडंसं स्ट्रॅटेजिकली समजुतीच्या पद्धतीने आपण केलं तर ते होणार आहे याचा आपण एक विचार करायला पाहिजे. आणि मला वाटतंय की श्रमाची चोरी हा जरी आपण एक महत्वाचा मुद्दा ठेवला ना तरी आपण जाती अंताकडे लवकर जाऊ शकतो. आणि आंतरजातीय विवाहातून जाती अंताकडे जाणं हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आपल्यासाठी असू शकतो. आणि म्हणून मला असं वाटतंय की सगळ्या या माध्यमातून म्हणजे व्हर्च्युअल होणाऱ्या चळवळी, प्रत्यक्ष होणाऱ्या चळवळी या सगळ्यांनी एकमेकांशी जोडलेलं राहणं. एकमेकांची मतभेद आहेत, मतभेद बोलायला काहीच हरकत नाहीये, पण मतभेद आपण काय पद्धतीने बोलतो आणि कशासाठी बोलतो. म्हणजे तिथे आपला व्यक्तिगत अहंकार चालू आहे तर आपल्याला काहीतरी चांगलं होण्यासाठी आपण मतभेदांवरती प्रहार करतोय. या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करायला पाहिजे. म्हणजे शेवटी असं होतं ना की आपल्याला कुठेतरी विवेक करण्याची गरज आहे. आणि हा विवेक माणूसपणाकडे जाण्यासाठी असला पाहिजे आणि तो स्वातंत्र्य, समता आणि मैत्रभावाच्या दिशेने असला पाहिजे. आणि यासाठी आपण सर्वजणांनी समजूतदार होण्याची खूप गरज आहे. आपण अहिंसेच्या मार्गाने जाण्याची गरज आहे आणि मुख्य म्हणजे आपण लोकशाहीच्या मार्गाने समता, स्वातंत्र्य, मैत्रभावाकडे जायला पाहिजे. यासाठी मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद गीताली. आज मी सूत्रधार नाही ना हे मी खात्री करून घेतली होती अनिल सकपाळांकडून.
मला म्हणाले होते की तू अध्यक्ष आहेस, तर मी म्हटलं की अनेकदा असं होतं की विद्यापीठामध्ये अध्यक्ष म्हणजे मॉडरेटर किंवा सूत्रधार म्हणून ठेवलं जातं आणि मी अध्यक्ष आहे का खरंच. तर मला अनिल म्हणाले की नाही, तुम्ही बोलणार आहात. त्यांनी मला हेही सांगितलं होतं की तुम्ही अध्यक्ष असल्यामुळे तुम्ही 45 मिनिटं बोलणार आहात, पण 5:34 झालेले आहेत आणि माझ्यासाठी त्यांनी असं म्हणत की वक्त्यांचे निदान आपण आता काही थोडे वाढवूया मिनिट्स. तर तो जो खेळ असतो विद्यापीठीय संपूर्ण वेळ ह्याचा झालाय. 5:34 नंतर मी 25 मिनिटंही बोलायचं ठरवलं तरी सुद्धा ते होणार नाही. तर आता कसं करायचं ते मला सरांनी सांगायचं आणि मग पुढे जाऊया, कारण त्याच्यानंतर आपली चर्चा करायची आहे की 2 तासच आपला तसा झूमचा वेळ आहे. त्याच्यामुळे कसं करायचं. नाही, तुम्ही 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 एक साधारणतः 40 मिनिटं नक्कीच बोला आणि त्यानंतर मला वाटतं एक 20 मिनिटं चर्चा करायला हरकत नाही. प्रतिमा धम्मसंगीनी यांचं काय म्हणणं आहे, चर्चा नंतर करूया ना आपण. थांबाल ना सगळ्या जणी, असं आहे ते. चर्चा व्हायला पाहिजे असं मला वाटतंय, पण तरी सुद्धा चर्चेसाठीचे अनेक मुद्दे यांनी दिलेले आहेत. आता मी मग माझ्या संपूर्ण याला सुरुवात करते, कारण तसं जर म्हटलं तर आता प्रतिमाच्या भाषणापासून ते गीतालीच्या भाषणापर्यंत एक सूत्र आपल्याला दिसतंय की आपण फुले आंबेडकरांच्या संदर्भामध्ये कोणते मुद्दे महत्वाचे घेतले पाहिजेत हे प्रतिमानी ज्या पद्धतीने तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून सांगितलं, तर धम्मसंगीनी एकूणच संपूर्णतः एक सर्व प्रश्न हे स्त्रियांचे प्रश्न आहेत असं करत त्याचं सिद्धांतन केलं. आणि गीतालीचं म्हणणं असं आहे की माणूसपणाची ही चळवळ असावी आणि सर्वसमावेशक होणं म्हणजे भूमिका घेणं नाही असं नाही. तर तिघींचीही अतिशय सैद्धांतिक पद्धतीची पण मांडणी आहे. असं नाहीये की त्यांनी ज्या काही मांडणी केल्या त्याच्यामध्ये त्यांनी एक बरोबरची मांडणी केलेली नाही, याच्यामधून 3 वेगवेगळी सूत्र येतात. तर आज आता मी जो विषय घेणार आहे तो विषय अध्यक्ष म्हणून पण घेणार की ह्या संपूर्ण याचा विचार मी करणार आहे. पण जसं प्रतिमानी आणि धम्मसंगीनी जे मुद्दे मांडले त्याच्या पुढचा मला फुले आंबेडकरी चळवळीतला खूप सर्वात महत्वाचा विचार वाटतो आणि तो विचार आहे जो या दोघींच्या बोलण्यातून आलाय आणि तो विचार आहे मुख्यतः की जसं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर एकूणच तत्वज्ञानातून त्याचं सिद्धांतन आणि सिद्धांतनाचा त्याचा संपूर्णतः त्याचा आपण ज्याला आपण म्हणू की अप्लिकेशन त्याचा कृती कार्यक्रम. तर त्याचा कृती कार्यक्रम फुलेंनी पण आणि आंबेडकरांनी दोघांनीही जर ते होऊ शकत नसेल राज्याच्या पातळीवर, जर ते सरकारच्या पातळीवर होऊ शकत नसेल तर ते संघर्षाच्या पातळीवर झालं पाहिजे आणि संघर्षाच्या पातळीवर होऊ शकत नसेल तर ते रचनात्मक पातळीवर सुद्धा झालं पाहिजे, ज्याच्यामध्ये संपूर्ण राज्याला आपण त्याला भाग पाडलं पाहिजे. आणि म्हणून मग संविधान आणलं गेलं. या संविधानातल्या 2 मूल्यांची गोष्ट गीताली सातत्याने मांडत आली आहे आणि ती गोष्ट म्हणजे ती म्हणते की समता आणि स्वातंत्र्य आणि न्याय, असं ती समता, स्वातंत्र्य, न्यायाच्या सोबत ती मैत्र ही गोष्ट पण मांडते. पण त्याच्यावर तिने सर्वात जास्त भर दिला आहे तो म्हणजे मैत्र या गोष्टीवर तिने भर दिला. मला असं म्हणायचंय की फुले आंबेडकरांना विचारात घेतल्याशिवाय आता माझं एक सिद्धांतन असं आहे जे मला वाटतं की बहुजन म्हणायचं किंवा अब्राह्मणी म्हणायचं किंवा दलित बहुजन म्हणायचं किंवा फुले आंबेडकरी सिद्धांतन म्हणायचं की अब्राह्मणी म्हणायचं, या संदर्भातलं तुम्ही ठरवा की कशा पद्धतीने त्याला म्हटलं जाईल. पण या फुले आंबेडकरी तत्वज्ञानाचा आणि पुढे स्त्रियांचे प्रश्न हे संपूर्णतः सर्वच प्रश्न हे स्त्रियांचे प्रश्न आहेत. याच्या पुढचं मला एक सिद्धांतन असं मांडायचं आहे की पूर्ण मानवी हक्काचं सिद्धांतन किंवा मानवाच्या संपूर्ण मूल्य, मानवी हक्कांसाठी जी मूल्य लागतात आहेत जगण्यासाठीची, त्या मूल्यांचं सिद्धांतनच फुले आंबेडकर वाद करतोय. त्याच्यामुळे फुले आंबेडकर वाद हा अशा पद्धतीचा व्यापक वाद म्हणता येईल, अशा पद्धतीचं सिद्धांतन म्हणता येईल की ते एक तत्वज्ञान देतं, ते एक संविधानिक मूल्य देतं आणि ते स्त्रियांचे प्रश्न हे सर्वांचे प्रश्न स्त्रियांचे प्रश्न अशा पद्धतीचं आकलन देतं, असा दृष्टिकोन देतं.
त्याच्यामुळे फुले आंबेडकरी तत्वज्ञान जर सोबत घेतलं नाही तर तुम्हाला जातीच्या चौकटीतून किंवा तुम्हाला धर्म आणि संप्रदाय या चौकटीतून जर प्रश्न बघितले गेले नाहीत, स्त्री आणि पुरुषांचे प्रश्न, पुरुष आहे तो बिचारा आपण त्याला सोबत घेऊ असं न करता पितृसत्तात्मक मांडणीतून जर बघितलं गेलं नाही तर पुरुष हा पितृसत्तेतून कधीच मुक्त होणार नाही, तो लिंगभावातून कधीच मुक्त होणार नाही, तो लैंगिकतेच्या शोषणातून कधी मुक्त होणार नाही. ह्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहे, म्हणजे जिथे समावेश करायचा, समन्वय करायचं, समरसता करायची, की या संपूर्ण गोष्टींचा व्यापक पद्धतीने, विस्तृत पद्धतीने आणि प्रत्येक माणसाच्या, व्यक्ती आणि समूहाच्या आणि अतिशय तळागाळातल्या व्यक्ती आणि समूहाच्या पण जाणीवांचा, अस्तित्वाचा आणि अस्मितेचा संपूर्णतः विचार करायचा, ज्याच्यामध्ये बोलता बोलता गीतालीच्या बोलण्यातून LGBTQ आणि ट्रान्सजेंडर किंवा लेस्बियन, गे ह्या सर्वांचे एकत्र प्रश्न, क्वीर यांचे सगळ्यांचे प्रश्न एकत्र घेऊया असा मुद्दा आला, किंवा धम्मसंगीनीच्या बोलण्यातून ह्युमन ट्रॅफिकिंगचा मुद्दा आला, की मानवी पद्धतीचं जे ट्रॅफिकिंग चालतंय ते ट्रॅफिकिंग फक्त सेक्स वर्करसाठी नाही चालत, तर घरकामासाठी नेलेल्या मुली असतील, रेफ्युजीसाठी झालेल्या मुली असतील, अशा पद्धतीने स्त्रियांचं मोठ्या प्रमाणावर, लहान मुलांचं मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिकिंग होत असतं. या सर्व प्रश्नांना जर आपल्याला एकवटून बघायचं असेल तर ते आपल्याला संविधानाच्या चौकटीशिवाय, मानवी अधिकाराच्या, ह्युमन राईट्स, मानवी अधिकाराच्या UN चौकटीशिवाय बघता येत नाही. आणि ही संविधानाची मूल्य तोपर्यंत आपल्या हातामध्ये येऊ शकत नाही, अस्तित्वात येऊ शकत नाही, जोपर्यंत आपण फुले आंबेडकरी तत्वज्ञान स्वीकारत नाही. या देशामधली सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की स्त्री पुरुषांच्या मुक्तीचा प्रश्न या देशामध्ये, स्त्रियांची चळवळ, स्वायत्त स्त्री चळवळ सुरू होण्याच्या आधी पुरुष जे होते, महान नायक ज्यांना म्हटलं जातं, त्या महान नायकांबरोबर महान नायिका होत्या, यांनी हातात घेतलेल्या आपल्याला दिसतात. आणि त्याच्यामध्ये आपल्याला सर्वात पहिले अग्रेसर दिसतात तर बुद्ध, कबीर, चार्वाकाचं तत्वज्ञान आपण थोडंसं बाजूला ठेवू, कारण ते काळाच्या 3500 वर्षापासून ते आपण असं म्हणूया की 11व्या शतकापर्यंतचं आहे. त्याच्यानंतरच्या 12व्या शतकापासूनच्या संत चळवळीमध्ये एक समतेचं तत्वज्ञान येण्याची सगळी जी गुंजाईश होती, जी शक्यता होती ती होतीच. पण त्याच्यानंतर 19व्या शतकामध्ये संपूर्णतः आपण यांच्याकडे दयाभावनेने बघू अशा ज्या आर्य समाजी, प्रार्थना समाजी किंवा ब्राह्मो समाजी अशा ज्या चळवळी झाल्या, त्याच्यापेक्षा सत्यशोधक चळवळ ही पूर्णतः वेगळी आहे. आणि ही सत्यशोधक चळवळ फुले तिथे जेव्हा ही मांडणी करतात, ज्याला प्रतिमा परदेशींनी फार सुंदर पद्धतीने त्याची संपूर्ण फोड करून सांगितली, आणि सर्वात शेवटी त्या नेहमी आपल्या भाषणात सत्य की जय हो म्हणतात, तर ही जी मूल्य आहेत, ही मूल्य पेरली आहेत. फुले आंबेडकरांनी जी मूल्य पेरली आहे, फुले, आंबेडकर, पेरियार, नारायण गुरु, अय्यंकाली, शाहू यांची जेव्हा आपण नावं घेतो तेव्हा या मूल्यांची नावं घेत असतो. तर जेव्हा लोक म्हणतात की जय भीम कशाला, जय ज्योती कशाला, जय सावित्री कशाला, तर आता या व्यक्तींच्या पासून हे सगळं व्यक्ती नाही राहिल्यात, या व्यक्ती या मूल्यांच्या प्रतिमा झाल्यात. आणि त्या भगवान नाही झाल्यात, त्या देवदेवता नाही झाल्यात, तर त्या मूल्यांच्या प्रतिमा झाल्यात. आणि ह्या मूल्यांच्या प्रतिमांमध्ये आपण असं लक्षात येतं आपल्याला की हे मूल्य कोणते आहेत, तर हे मूल्य ज्या वेळेला आपण अब्राह्मणी म्हणतो तेव्हा ते ब्राह्मण विरोधी नसतात. ते एका संपूर्णतः वेद नावाच्या सनातनी प्रवृत्ती आणि प्रकृतीने एका विराट पुरुषाची जी कल्पना मांडली, आणि त्या विराट पुरुषाच्या मुखातून ब्राह्मण निघालेत, खांद्यातून क्षत्रिय निघालेत, जांघेतून वैश्य निघाले, पायातून शूद्र निघाले, असं मांडलं. आणि त्या शूद्रांमध्ये त्यांनी स्त्रियांना ठेवलंच, पण त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन फुले म्हणतात, जेव्हा त्यांनी बघितलं की पेशवाईमध्ये कशी रचना झाली, किंवा उत्तर प्रदेशामध्ये, काशीमध्ये, बनारसमध्ये विधवांना टाकून दिल्यानंतर जी रचना झाली, त्याच्यामध्ये त्यांच्या ही खूप मोठी गोष्ट लक्षात आली की हे शूद्र जे आहेत त्या शूद्रांची बलुतेदारी मान्य आहे, त्यांचं सामान निदान लाकूड फोडलं तर लाकडावर गोमूत्र शिंपून आतमध्ये तरी घेतलं जातं, पण मैला उचलणाऱ्या आणि आपलं घर साफ करणाऱ्या आणि संपूर्णतः समाजाची सगळी घाण साफ करणाऱ्या या वर्गाला अतिशूद्र म्हटलं पाहिजे. म्हणजे ग्रेडेड इनइक्वॅलिटीमध्ये त्याच्यामध्ये अभिनया रमेश अतिशय सुंदर मांडणी करतात. त्या म्हणतात की आपल्याला ह्या सगळ्या ज्या आहेत त्याच्यामध्ये शूद्रापर्यंत ते आहेत, पण इथे अतिशूद्र जे आहेत ते एक्सक्लुडेड आहे.
ते पूर्णपणे बहिष्कृत आहेत. आणि ते कशाच्या जोरावर त्या करतात, तर त्या पूर्णपणे आंबेडकरी विचारांच्या आधारावर बहिष्कृत भारत जो आहे, हा बहिष्कृत भारत कोणता होता, तो अतिशूद्र बहिष्कृत भारत कसा होता, याची जोड फुल्यांच्या पूर्ण मांडणीला जेव्हा ग्रेडेड इनइक्वॅलिटीची येते, संपूर्ण जाती व्यवस्थेच्या उतरंडीची येते, तेव्हा आपल्याला कळतं की हे केवळ अब्राह्मणी किंवा बहुजन तत्वज्ञान जे आहे, हे तत्वज्ञान हे ब्राह्मण विरोधी नाही, हे एका विशिष्ट पद्धतीच्या धर्माची संपूर्णतः चौकट जी मांडली गेली आहे ती ब्राह्मणी पितृसत्तेच्या चौकटीतून आहे. त्याच्यामुळे ज्या वेळी आपण एखाद्या पुरुषाची मुक्ती मागू, त्यावेळेला ब्राह्मणी पितृसत्तेतून त्या पुरुषाची मुक्ती मागावी लागणार आहे. जेव्हा आपण कुठल्याही ट्रान्सजेंडर बद्दल बोलू, त्यावेळेला आपल्याला ब्राह्मणी पितृसत्तेकडे बोट दाखवावं लागणार आहे, कारण ब्राह्मणी पितृसत्तेनी ट्रान्सजेंडरचं लिंगभावातून पूर्णपणे उच्छेदनच करून टाकलेलं आहे. हे विच्छेदन अशा पद्धतीने केलेलं आहे की तिथे तुम्हाला कुठल्याही पद्धतीने स्त्री म्हणून नसेल, पुरुष म्हणून नसेल, तुमची कुठेही माणूस म्हणूनची नोंद घेतली गेलेली नाहीये. आणि म्हणून माणूस म्हणूनची नोंद जिथे जिथे घेतली गेलेली नाही, तिथे तिथे आपल्याला बोलावं लागणार आहे. आता प्रश्न असा येतो की या मूल्यांच्या संदर्भामध्ये बोलताना फुलेंपासून आंबेडकरांपर्यंत जात असताना आपण एक सूत्र कसं शोधू शकतो आणि ते सूत्र काय असू शकतं, तर त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात असं येतं की 1873 मध्ये फुले गुलामगिरी लिहितात. 1873च्या सुमारास 72-73च्या सुमारास मार्क्स दास कॅपिटल लिहितात. आणि तेव्हा त्यांनी तिथल्या संपूर्णतः ज्या पद्धतीने दंभसंगिनीने मार्क्सच्याच परिभाषेमध्ये जाऊन पुढे अतिरिक्त श्रमाचं आणि पुन्हा कलंकित श्रमामधूनही अतिरिक्त श्रम आणि त्याच्यावर असणारी जी संपूर्णतः मूल्यव्यवस्था आहे आणि त्या मूल्यव्यवस्थेतून होणारं शोषण आहे याची मांडणी केली, तर मार्क्सच्या संपूर्णतः गुलामगिरी ची जी मांडणी आहे ती वर्ग संघर्षावर आहे, क्लास स्ट्रगल वर आहे. पण जाती आणि वर्ण संघर्षाच्या संदर्भातली ही जी मांडणी आहे, ती मांडणी आपल्याला लक्षात येते, ती म्हणजे फुले आणि पुढे जाऊन आंबेडकरांच्या याच्यामध्ये, पुढे फुले जाऊन पेरियारच्या याच्यामध्ये, अयंकाली इथिओथास यांच्यामध्ये आपल्याला दिसून येते. आणि हे जे सूत्र आहे, हे सूत्र आपल्याला लक्षात असं येतं की जोपर्यंत या देशातल्या सगळ्या चळवळींना लक्षात घ्यावं लागेल, मग त्या अस्मितावादी चळवळी असतील, त्या अस्तित्ववादी चळवळी असतील किंवा त्या इश्यू बेस्ड चळवळी असतील, मुद्द्यांना धरून चळवळी असतील, ज्यांनी तोपर्यंत फुले आंबेडकरी चळवळीची चौकट घेतली नाही, तोपर्यंत ते समतावादी, मैत्रवादी, न्यायवादी, म्हणजे समता म्हणजे न्याय, समानतावादी आणि स्वातंत्र्याची होणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला लक्षात असं येतं की आत्ताच्या संपूर्ण पॅन्डेमिकच्या आधीचा काळ थोडासा लक्षात घेऊया. पॅन्डेमिकच्या आधीचा काळ आहे रोहित वेमुल्ला ते कन्हैया किंवा शेहला रशीद पर्यंतचा काळ, अखलाक पर्यंतचा काळ. या संपूर्ण काळामध्ये 2014 मध्ये ज्या पद्धतीचं राजकारण या देशामध्ये आलं, या देशामधलं राजकारण तरुणांच्या संपूर्णतः गोष्टी आणि उर्मी चिरडून टाकणार आहे. हे तरुण कोण आहेत? हे तरुण दलित बहुजन समाजातले उच्च वर्णीयांना आव्हान करत संपूर्णतः कोणी इंजिनियर बनू बघतंय, कोणी सायंटिस्ट बनू बघतंय, संपूर्णतः मुसंडी मारत वैद्यकीय क्षेत्रात शिरलेले आहेत, ते कोणी इकॉनॉमिक्स क्षेत्रात शिरलेले आहेत, ते कोणी सेंट्रल युनिव्हर्सिटी मधल्या वेगवेगळ्या विभागांमध्ये शिरले आहेत आणि ते मुसंडी मारू बघतायत. तर त्यांचे पंख कापायचे असतील, मग ते SC असतील, ST असतील, OBC असतील, आणि मंडल आयोगातून 27% का नाही मिळाले त्यांना, पण हे जे 27% मिळालेले आहेत, हे लोक आता आपल्याला दिसायला लागले आहेत, त्यांना पंख फुटायला लागले आहेत. आपले गेलेले 3% गेलेले जे लोक आहेत ते तिथे 90% होते, अमेरिकेत, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, जपानमध्ये. आता ही माणसं आपल्याला टक्कर देऊ लागली आहेत. तिथे आपल्याला कोणी पण कधीतरी मीना कंडासामी भेटून जाते, कधीतरी देवयानी खोब्रागडे भेटते आणि कधीतरी आपल्याला शैलजा पाईक भेटते. हे सत्य आता दिसायला लागलेलं आहे. आणि हे जेव्हा दिसायला लागलं किंवा इंजिनिअरिंग मध्ये, टेक्नॉलॉजी मध्ये आपल्याला OBC आदिवासी मुलं दिसायला लागली आहेत, मग त्यांना छाटायचं कसं? तर पहिल्यांदा त्यांनी आरक्षणावर हल्ला घातला. आरक्षणावर हल्ला घातल्याबरोबर पुन्हा जाती विरुद्ध जाती आहे, मग आता त्याचं असं राजकारण चाललंय वगैरे असं म्हटलं गेलं. खरं तर ते तसं नाहीये, हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. कारण वारंवार आता ही जी मुलं गेलेली आहेत, आपले अभ्यास केलेला आहे,
जी विचक्षण बुद्धी आहे त्यांच्यामध्ये, ज्यांनी संपूर्णतः जातीव्यवस्थेवर एक हल्ला चढवलेला आहे, मार्क्सवादी विचारसरणीच्या चौकटीतून पण त्यांनी ते बघतात आहेत, पण तेवढंच ते फुले आंबेडकरी चौकटीतून बघतात आहेत. त्याच्यामुळे मार्क्स फुले आंबेडकरी चौकटीतून बघणारा एक संपूर्णतः अतिशय शिक्षित आणि ज्ञानी असा एक छोटा असेल पण युवा समूह, चेतनेने भरलेला, जागृत झालेला, बुद्धाकडे, नवयानाकडे आकृष्ट झालेला हा जो समूह आहे, या समूहाने एक चेतना आणली होती. ती 2014 पासून ती मोडून टाकण्यासाठी पहिल्यांदा युवांचे पूर्णपणे पंख कसे कापता येईल, मग ते रोहित वेमुलापासून अखलाक असेल, नाहीतर आपल्याला दिसेल की आता खास करून शेहला रशीदची कौटुंबिक लढाई रस्त्यावर आणत शेहला रशीद आपल्या वडिलांच्या विरोधात कशी आहे असं सांगत शेहला रशीदचंच कॅरेक्टर ॲसेसिनेशन करणं किंवा तिचं चारित्र्य हरण करणं सुरू केलेलं आहे. पण एक गोष्ट खूप मोठी लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे शाहीन बागनी दिलेली सर्वात मोठी गोष्ट. शाहीन बागमध्ये जेव्हा नागरिकत्वाच्या अधिकारासाठी स्त्रिया रस्त्यावर आल्यात आणि मुस्लिम स्त्रिया रस्त्यावर आल्यात, तेव्हा त्यांना कळून चुकलं होतं की या देशामधलं हिंदुत्व आणि धर्मांधतावादी राजकारण हे आपल्या रोजीरोटीवर, आपण कमवलेल्या हुनरवर, आपण मिळवलेल्या रोजगारांवर पण आक्रमण आणतंय. तर एवढंच नव्हे तर ते आपली इथली मुळं काढून टाकण्याचा विचारात आहेत आणि ते म्हणतायत की इथून निघा. एकीकडे असा पूर्ण बागुलबुवा करण्यात आला की ह्यांना पाकिस्तान पाहिजे, ह्यांना पाकिस्तान पाहिजे, पण संपूर्ण हिंदुत्ववादी आणि धर्मांध शक्तींना पाकिस्तान पाहिजे, ही गोष्ट खूप सत्य आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान निर्मितीच्या काळानंतरचे जे मी निबंध वाचत होते, तेव्हा ते म्हणत होते की या देशामध्ये पुन्हा मुस्लिम पूर्णतः त्यांचा देश म्हणून राहू शकेल याच्याबद्दलची संपूर्णतः कशी तयारी आपण करणार आहोत हे महत्वाचं आहे. तर हे जेव्हा मी वाचत होते तेव्हा मला दिसतंय की ह्या संपूर्ण तत्वज्ञानामध्ये एक ख्रिस्त मोहम्मद मांगासी ब्राह्मणासी धरावे परी हृदयासी म्हणणं, हे जे तत्वज्ञान आहे, हे तत्वज्ञान बुद्धाकडे जात असताना संपूर्ण सम्यकतेकडे जाणारं आणि पंचशिलाचं तत्वज्ञान, अशोकाचं तत्वज्ञान जे संपूर्णतः अहिंसेचं तत्वज्ञान आहे. आपण काहीतरी अहिंसा आणि शांती बोलतो आहोत, ती फक्त गांधींनी सांगितलेली आहेत अशी नवकाळातली नाहीये. ही बुद्धाची जी पंचसूत्र आहेत, ही पंचसूत्र आहेत. विवेकावर आणि प्रज्ञेवर त्याचा संपूर्णतः विश्वास आणि विज्ञानावर विश्वास आहे. त्याच्यामुळे ज्या काही गोष्टीतून चौकटीतून आपण जाणार आहोत, ती चौकट बुद्ध, चारवाक, कबीर आणि त्याच्या पुढे जाऊन आपण म्हणू फुले, आंबेडकर, पेरियार आपल्याला दिसतील. याच्यामध्ये आपल्याला हे सूत्र सापडतं. त्याच्यामुळे ते सूत्र घेतल्याशिवाय आज आपल्याला चळवळ बांधता येणार नाही, आज आपल्याला सिद्धांतन करता येणार नाही, आज आपल्याला संपूर्णतः राज्याची निर्मिती करता येणार नाही. कारण हिंदू राष्ट्राच्या विरोधामध्ये जर आपल्याला राज्याची निर्मिती करायची असेल, तर आपल्याला ब्राह्मणी पितृसत्तेवर जर हमला करायचा असेल, आपल्याला लैंगिक जातीभेद आणि लैंगिकता आणि लैंगिकतेपोटी स्त्रियांच्या चारित्र्याचं केलेलं झालेलं हनन, तिला डायन म्हणून काढणं असेल, तिला विधवा म्हणून काढणं असेल, तिला हाथरसमध्ये पूर्णपणे मारून टाकणं असेल, तिची जीभ हासडून टाकणं असेल, किंवा त्यांच्या विरोधामध्ये उभ्या राहणाऱ्या कुठल्याही स्त्रीच्या संदर्भामध्ये वाटेल त्या पद्धतीचे स्टेटमेंट करणं असेल, ह्या ज्या गोष्टी चाललेल्या आहेत, या गोष्टी स्त्रियांच्या चळवळीने ज्या पद्धतीने आत्मसन्मान मिळवला होता, फुले आंबेडकरांच्या चौकटीला स्त्रियांच्या मुख्य प्रवाहाला, त्याला मुख्य प्रवाह म्हटलं जातं, मी म्हणत नाही मुख्य प्रवाह, पण जेव्हा त्यांनी अशा पद्धतीने मांडणी केली होती, त्या मांडणीमध्ये आपल्याला असं लक्षात येतं की आज आपल्याला बघावं लागणार आहे की समावेशाच्या राजकारणामध्ये आपण समावेशक म्हणून 33% जागा मागणार आहोत, 50% जागा मागणार आहोत, की हा संपूर्ण समाज आता जो ढवळून निघालेला आहे, हा जो हिंदू धर्मांधतावादी समाज जो आहे, या हिंदू धर्मांधतावादी समाजाला आपल्याला जर प्रश्नचिन्ह करावे लागतील, तर आपल्याला प्रश्नचिन्ह आता फक्त प्रतिकात्मक राहणार नाही. आज जो सत्यशोधक समाज सातत्याने मांडणी करत होता, त्या सत्यशोधक समाजाची जी मूल्य आहेत, म्हणजे उदाहरणार्थ बळीराजा, आज कृषी विधेयकाची 3 विधेयक आहेत. मी तर त्याच्यामध्ये असं बघते की बळीराजाची जी गोष्ट आहे आणि वामनाची जी गोष्ट आहे ती किती लागू आहे. त्यांनी 3 पावलांमध्ये जमीन मागितली, यांनी 3 विधेयकामध्ये सरकारने संपूर्णतः सर्व शेतकऱ्यांची जमीन काढून टाकायचा प्रयत्न केला.
आज आपल्याला लक्षात असं येतं की पंजाबचे हरियाणाचे शेतकरी ज्या पद्धतीने तिथे बसलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं, सरकार म्हणाले या प्रतिनिधी या, आम्ही तुम्हाला चहा देतो. तेव्हा पंजाबचा शेतकरी, हरियाणाचा शेतकरी त्यांना म्हणाला की आम्ही तुम्हाला जिलेबी देतो, तुम्ही आमच्याकडे या. तुम्ही आमच्यासाठी काय तुरुंग बांधताय, तुम्ही आमच्यासाठी काय सरहद्दी उभ्या करताय, आम्ही आमच्या सरहद्दी करतो, तुम्हाला आमच्याकडे यावं लागेल. आणि त्यांनी संपूर्णतः नाकारलं की 32 किंवा अशा संघटना नाही, तर संयुक्त शेतकऱ्यांचा जो मोर्चा झालेला आहे तो संयुक्त शेतकऱ्यांचा मोर्चा 250 संघटना या किसान संघर्ष समितीत आहे आणि संयुक्त संघर्ष मोर्चामध्ये एकूणच 750 संघटना आहेत. अशा सगळ्या 1000 आणि 32 अशा 1032 संघटना, स्त्रियांच्या संघटना त्याच्यामध्ये आहेत आणि मजूर संघटना आहेत, ट्रेड युनियन्स आहेत. या सर्वांनी मिळून जो एल्गार केलेला आहे, हा आर्थिक एल्गार आज मला महात्मा फुल्यांच्या शेतकऱ्यांच्या आसूड सारखाच वाटतोय. आणि मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या सांविधानिक क्रांतीचं हे पुढचं पाऊल वाटतंय की संविधानामधला मुद्दा घेत हे तिन्ही विधेयक हे संपूर्णतः शेतकऱ्यांच्या विरोधातले विधेयक आहेत. आणि म्हणून संविधानातूनच सर्वोच्च न्यायालयापासून ते अगदी ज्याला आपण म्हणू लेजिस्लेटिव्ह एक्झिक्युटिव्हच्या पातळीवर अगदी प्रधानमंत्र्यांपासून गृहमंत्र्यांपासून सर्वांशी भांडायला तयार असणारे शेतकरी, ही आज वेगळ्या प्रकारची लढाई आहे. ही एक अभूतपूर्व आणि ऐतिहासिक लढाई आहे आणि ती लढाई याच्यामुळे माझ्या लक्षात असं येत आहे की ह्याला चळवळीला जर हे मूल्य दिलं नाही, फुले आणि आंबेडकरी मूल्य दिलं नाही, हा जो बहुजन संघर्ष आहे, हा बहुजन संघर्ष जर आज रस्त्यावर आणला नाही, तर हे जे 52% लोक आहेत, जे ऑलरेडी आपण म्हणतो की शूद्रांमध्ये आहेत, पण जे ब्राह्मणेतरांमध्ये पण होते आणि ज्यांच्यावर पण पूर्णपणे ब्राह्मणांमधल्याही स्त्रियांवर शूद्र म्हणून ज्या पद्धतीचे अन्याय अत्याचार झाले, ते फक्त सतीप्रथा आणि बालविवाह आणि बालजरट विवाह हे सगळे बंद झाल्याबरोबर बंद झाले आहेत का? तर तसं दिसत नाही. सीमा साखरेंचा अभ्यास असा आहे की त्यांनी जेवढा काही संपूर्णतः हिंसेचा अभ्यास केला त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं की दलित स्त्रियांवरचा हिंसाचार आहे त्याच्याबद्दल दलित स्त्रिया बोलायला लागल्या आहेत, आदिवासी स्त्रिया बोलायला लागल्या आहेत, पण ब्राह्मण स्त्री आपल्या घरातला कौटुंबिक हिंसाचार अजूनही मांडत नाही. ब्राह्मण विमेन इज द विक्टिम ऑफ सायलेन्स असं त्या म्हणतात आणि त्यांनी त्याचं एक सिद्धांतन केलेलं आहे. तर जोपर्यंत ब्राह्मण स्त्री सुद्धा आपल्या हिंसाचाराचा ब्राह्मणी पितृसत्तात्मक हिंसाचार आहे हे मान्य करून फुले आंबेडकरी प्रवाहात येत नाही, तोपर्यंत समावेशाचं राजकारण पूर्ण होत नाही. जोपर्यंत ब्राह्मण जातीमध्ये जन्माला येणं चुकीचं आहे का, तर ते आपल्या हातातच नाही. दलित जातीमध्ये जन्माला येणं चुकीचे का, ते आपल्या हातात नाही. जन्म कुठे व्हावा हे हातात नाहीये, पण आपले विचार कसे व्हावेत, आपण कोणत्या मूल्यांकडे जावं हे आपल्या हातात आहे. त्याच्यामुळे कुठलाही पुरुष असेल, कुठल्याही जाती धर्मात जन्माला आला असेल, पण जेव्हा तो ब्राह्मणी पितृसत्तेची ही मूल्य नाकारायला लागेल, त्यावेळेला खरी तर क्रांतीची सुरुवात होईल. एखाद्याने आपल्यासोबत उभं राहून फक्त पोळ्या केल्याने नाही का समाज बदलणार, किंवा एखाद्याने डायपर बदलल्याने समाज नाही बदलणार. तर आपल्याला ती सेन्सिबिलिटी, ती संवेदनशीलता आपल्याला आणावी लागेल, जी धम्मसंगीनी म्हणते, जी प्रतिमा परदेशी म्हणते. त्या पद्धतीची संवेदनशीलता जेव्हा येईल तेव्हा मला असं वाटतं की एक वेगळ्या प्रकारचा विचार आपण करायला लागू. आणि म्हणून राज्य पातळीवरचा जो संघर्ष आहे, राजकीय पातळीवरचा सत्ता पालट आहे, हा सत्ता पालट सुद्धा फुले आंबेडकरी चळवळीने दिलेल्या मूल्यांच्या चौकटीमध्ये पर्यंत जोपर्यंत होत नाही, कारण ती सांविधानिक मूल्य आहेत, ती मानवी अधिकार मूल्य आहेत, आणि जोपर्यंत तो होत नाही तोपर्यंत राजकीय परिवर्तन शक्य नाही. कारण तोपर्यंत आपण म्हणजे ओबीसी समाजाला तोपर्यंत हिंदुत्ववादी धर्मांधतावादी विटा उचलायला लावतीलच, मग ते राम जन्मभूमी करायलाच लावतील. अशा पद्धतीने संपूर्णतः एक रामजन्मभूमी व्हावी अशा पद्धतीचा जो एक संपूर्णतः अट्टहास चालला आहे, आणि रामाला आणि परशुरामाची पुन्हा चिन्ह जिवंत केली जातात आहे, जी की संपूर्णतः शरद पाटील असतील, आह साळुंखे असतील, जितक्या बहुजन दलित स्त्रीवादी विचारवंत आहेत, अगदी प्रतिमा परदेशी सारख्या विचारवंत स्त्रिया असतील, यांनी सर्वांनी नाकारले.
परशुरामासारखी मूल्य आपण नाकारली, ती परशुरामाची मूल्य पुन्हा एकदा आणतात आहेत आणि पुन्हा एकदा रेणुकेचं शिर वेगळं करायचं आणि जाखाईच्या शिरावर पुन्हा काही जाखाईच्या धडावर ते लावायचं आणि पुन्हा मातंग स्त्रीचा देह हा उपभोगासाठी आणि रेणुकेचं शिर हे पूजनासाठी, अशा पद्धतीची एक अशी व्यवस्था आणायची की ती व्यवस्था आपल्याला संपूर्णतः ब्राह्मणवादी व्यवस्थेकडे नेईल. तर त्याच्यामुळे आपल्याला सर्वांना फार फार महत्वाचं आहे की सर्वांना एकत्र येऊन पुन्हा एकदा विचार करावा लागणार आहे की आपण जे बोलतो आहोत आणि आपण एक सहजपणे टीका करून जातो की ह्या ज्या फुले आंबेडकरीवादी स्त्रिया आहेत ना, हा जातीयवाद खूप मांडतात आहेत. त्या ज्या म्हणतात आहेत त्या जातीय शोषणाचे जे पदर आहेत ना, त्या जातीय शोषणाच्या पदरांबद्दल त्या बोलतात. त्याच्यामध्ये सातत्याने तो दलित पुरुष आहे तो नाही का करत त्यांच्यावर बलात्कार, तो मराठा पुरुष आहे तो नाही का करत बलात्कार, मग इथे ह्या उच्चवर्णीय पुरुषांबद्दलच का बोलतात? एक गोष्ट खूप महत्वाची लक्षात घेण्यासारखी आहे की ब्राह्मणवादी पितृसत्तेनी बलात्काराचं अस्त्र पुरुषाला दिलं. ही जी पितृसत्ता हिला मोडून काढायचं असेल तर संपूर्णतः जातीय पितृसत्तेची पूर्ण माळमुळं सगळी उखडून काढावी लागतील. पुरुषाला माणूस बनवायचं असेल, मानव बनवायचं असेल तर आपल्याला जातीय धर्मांध अशा पद्धतीची पितृसत्तेच्या मुळांवर घाव घालावा लागेल. आपल्याला अशा पद्धतीच्या लैंगिकतेच्या संदर्भात केले झालेले भेदभाव आपल्याला मिटवावे लागतील. नारायण भोसलेंनी मध्ये एक खूप सुंदर सिरीज चालवली आणि त्यांनी पूर्णपणे विमुक्त आणि भटक्या विमुक्त स्त्रियांच्या संदर्भामध्ये जेव्हा त्यांनी काही गोष्टी लिहिल्या त्यावेळेला माझ्या लक्षात असं आलं आणि मी भटक्या विमुक्त स्त्रियांना विजापुरामध्ये भेटत होते. मी अल्पसंख्याक स्त्रियांना विजापुरामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणावर माझ्या मैत्रिणी त्या काळामध्ये झालेल्या आहेत आता, आणि मी भटक्या विमुक्त स्त्रियांमध्ये बघितलं की कोणी सायंटिस्ट झालेले आहेत, कोणी आज एका म्हणजे केमिस्ट्रीमध्ये आता सायंटिस्ट होऊन किंवा बायोकेमिस्ट होऊन त्या वेगळ्या जेनेटिक टेक्नॉलॉजीमध्ये जात आहेत. त्यावेळेला मी त्यांना विचारलं की तुम्हाला काय करायचं, त्याच्यातल्या एका मुलीने मला उत्तर दिलं की तिने मला एक उत्तर दिलं आणि तिने मला सांगितलं की मला सेक्स डिटर्मिनेशन टेस्ट किंवा गर्भामध्ये मुलीला आणि मुलाला अशा पद्धतीने शोधून काढण्याची जी सगळी तंत्र आहेत त्याच्या विरोधात जाऊन कशा पद्धतीची जेनेटिक टेक्नॉलॉजी ही केवळ मानवाधारित होऊ शकते असा मला विचार ठेवायचा आहे. तर मला असं वाटतं की फुले आंबेडकरी चौकट ते देऊ शकते. मला माहिती आहे की आता मी 6:01 झालेलं आहे आणि माझं भाषण हे 5:28 सुरू झालं, तर मी आता किती मिनिटं पुढे बोलायचं आणि कुठे संपवायचं हे मला अनिल सपकाळ इथे आल्यामुळे मला कळतंय. पण ह्या 3 मुद्द्यांच्या मध्ये मी येते जे प्रतिमाताईंनी ठेवलं तिथे मी फक्त समारोपाचा एक पॅरेग्राफ पूर्णपणे. आजचे जे वक्ते होते ते वक्ते अतिशय ताकदीचे आहेत आणि त्यांनी दिलेली सिद्धांत जे आहेत त्याचं त्यांनी पूर्णपणे व्यापकपणे त्याचा एक विस्तार करावा असं माझं म्हणणं आहे. तो विस्तार अशा पद्धतीने केला गेला पाहिजे की जसं प्रतिमाने तो विस्तार केलेला आहे तिच्या बऱ्यापैकी तिच्या लेखनामध्ये तो विचार ती सातत्याने मांडते की हे एक स्वतंत्र तत्वज्ञान आहे, हे एक जीवन दर्शन आहे आणि त्याची कशा पद्धतीने विचार उकल आणि सामाजिक क्रांतीची दिशा ती कशी बनेल याचं मार्गदर्शन हा विचार करत असतो. तसंच आज धम्मसंगीनीने एक संपूर्णतः सूत्र दिलेलं आहे की सर्वच प्रश्न हे स्त्रियांचे प्रश्न आहेत, मग ते सडकेचे असू दे, नाहीतर ते पाण्याचे असू दे, नाहीतर ते हॉस्पिटलचे असू दे, आरोग्याचे असू दे. तर तो विचार देत असताना ती एक नवीन परिभाषा दिलेली आहे की आपण कशा पद्धतीने समावेश बघितला पाहिजे, पार्टिसिपेशन सहभाग बघितला पाहिजे, नेतृत्व बघितलं पाहिजे आणि प्रतिनिधित्व बघितलं पाहिजे. तर ह्या सगळ्या पातळीवर मला वाटतं एक खूप चांगला परिसंवाद पुन्हा घडू शकतो. तर मी अनिल सरांना विनंती करेल की ह्या सगळ्या गोष्टींवर परिसंवाद होण्याची गरज आहे आणि जिथे गीताली म्हणते की आपण सर्वजण समावेश करून घेऊया, आपण माणसाला माणूस म्हणून समजून घेऊया, तर गीतालीची तळमळ आणि गीतालीनी केलेलं किंवा विद्याताईंनी केलेलं काम मला समजू शकतं आणि ते तशा पद्धतीने तो संवाद करण्याचं कामही त्या सर्वांनी केलेलं आहे गीतालीनी. पण या संवादाच्या संदर्भामधली वैचारिक चौकट कोणती आणू आपण आणि त्या कुठल्या वैचारिक चौकटीनुसार आपण जाणार आहोत ते बघितलं पाहिजे. मी जे सूत्र मांडलेलं आहे की मी हे सूत्र मांडताना सातत्याने सांगितलंय की जोपर्यंत फुले आंबेडकरी सिद्धांतनावर आज राजकीय पातळीवर सुद्धा तो स्वीकारला जात नाही तोपर्यंत राजकीय पातळीवर परिवर्तन होणार नाही. त्याच्यामुळे मार्क्स
हा आर्थिक दृष्ट्या फुले आंबेडकर हे संपूर्ण आजच्या धार्मिक आणि जातीय दृष्ट्या संपूर्णतः विचारचिंतनासाठी आणले, तरच या देशातल्या हिंदू राष्ट्रवाद्यांना आणि हिंदू धर्मांधतावाद्यांना आपण शह देऊ शकू. मला इथे बोलायची संधी दिली, मला आज अध्यक्ष व्हायची संधी दिली या परिसंवादाचं, जिथे प्रतिमासारखी विचारवंत आहे, संगिनीसारखी नवी आणि अतिशय जाज्वल्य प्रधान राजनीतिक अशी विचारवंत आहे तिथे, आणि गीताली सारखी जी सातत्याने आपल्या सर्वांमध्ये संवाद आणण्यासाठीचा सातत्याने गेली अनेक वर्ष प्रयत्न करते. तर अनिल सपकाळांना मी धन्यवाद देते आणि थांबते.